करंटली सुद्धा बघतोय की जो युक्रेन रशियाचा जो वॉर चालू आहे त्याच्यामध्ये आपण जो ऑइलचा क्रायसिस झालाय आणि त्याच्यामुळे ऑइलच्या ज्या प्राइसेस वाढत आहे त्याच्यामुळे एक ओव्हरऑल एनर्जी क्रायसिस येतोय. ज्या फोर व्हीलर्स आहे, टू व्हीलर्स आहे, यांचा जो फ्युअल आहे तो सुद्धा एनर्जी वरती बेस्ड आहे, म्हणजे ऑइल वरती बेस्ड आहे. त्याच्याने सगळे ओव्हरऑल एनर्जी किंवा आपली जी इकोसिस्टम आहे, जी जीडीपी आहे त्याच्यावरती अफेक्ट करते. राईट. सो प्रत्येक कंट्री आज सेल्फ इंडिपेंडन्स कडे बघायला जाते की ते कसे एनर्जीला सेल्फ इंडिपेंडन्स करू शकतात. त्याच्यामध्ये सोलार याचा सगळ्यात मोठा रोल आहे. सोलार पॉवरने तुम्ही जास्तीत जास्त एनर्जी सेव्ह करू स्वतः प्रोड्यूस करू शकतात आणि तुमच्या कंट्रीला इंडिपेंडंट करू शकतात. ऑफकोर्स सोलारचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहे. मग सोलार पॅनल्स आहे, सोलार वॉटर हीटर आहे. सोलार पॅनलचे वेगवेगळ्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स होतात. मग ते हाऊसिंग मध्ये असेल, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल बेसिस वरती आहे, किंवा आजकाल तर पार्किंग लॉट्स मध्ये सुद्धा होतात. सोलार वॉटर पंप सुद्धा होतात, शेतीमध्ये होतात, सोलार फार्म्स होत आहे. अशा बऱ्याच ठिकाणी सोलारचं ऍप्लिकेशन होत आहे. आणि या ऍप्लिकेशन मध्ये सोलारच्या इन्स्टॉलेशन मध्ये खूप कमी लोक आहे की ज्या मार्केटमध्ये काम करतात. देर इज ट्रिमेंडस नीड की या सोलार फील्ड मध्ये लोक काम करायची खूप जास्त नीड आहे. आज मार्केटमध्ये खूप कमी उद्योजक आहे, तेवढेच कमी स्किल्ड मॅनपॉवर सुद्धा आहे, आणि जी डिमांड आहे ती सरप्लस आहे, खूप जास्त डिमांड आहे. सो आज आपण डिस्कस करूया की एक्झॅक्टली हा सोलार फील्ड काय आहे, काय काय अपॉर्च्युनिटीज आहे, हे सगळं आपण आज जाणून घेऊया. सो आपल्याला गाईड करत आहे प्रीती मोरे मॅडम, ज्या सोलार सर्टिफाईड ट्रेनर आहेत. त्यांची स्वतःची ऊर्जा स्वराज नावाने कंपनी आहे, ज्याच्या अंडर ते सोलार पॅनल्सचे इन्स्टॉलेशन करतात. त्या महिला उद्योजक आहे, पण या खूप मोठ्या फील्डमध्ये सोलार मध्ये काम करत आहेत. आणि त्यांचं पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. गेल्या 10 वर्षापासून या सोलार फील्ड मध्ये त्या एक्सपर्ट आहे, याच्यामध्ये काम करतायत. आणि आतापर्यंत 2400 पेक्षा जास्त स्टुडंट्सला त्यांनी ऑलरेडी ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यांना त्यांचा बिझनेस चालू करण्यामध्ये हेल्प केलेली आहे. आणि ऑफकोर्स त्यांचा स्वतःचा हा बिझनेस असल्यामुळे त्यांना डेली मार्केटच्या प्रॅक्टिस माहिती आहे, काय काय कॅल्क्युलेशन असतात, कसं प्रॉफिट होतं, काय काय बिझनेस आहे, याचं पूर्ण मालूमात आहे. सो आता मी जास्त वेळ नाही घेता, प्रीती मोरे मॅडमना रिक्वेस्ट करतो की आपल्याला सोलरचं पूर्ण गाईड करावं. ओव्हर टू यू सर, प्रीती मॅडम. Okay, thank you very much, sir. Am I audible? I'm clearly audible? Yes, ma'am. Yes. Okay, fine. Okay. First of all, good evening, all of you. आज जो आपला सेशन आहे की सोलर क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी जाणून घ्या, तर यासाठी आपण मार्गदर्शनपर एक सेशन अरेंज केलेलं आहे उद्योग वर्धिनीतर्फे. खरंच खूप काळाची गरज आहे की असे अवेअरनेस प्रोग्राम व्हायला पाहिजे, आणि हे ट्रेनिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला या आजचा जो 1 तासाचा वेळ तुम्ही देणार आहात त्यातून नक्कीच लक्षात येईल. आज आपल्या भारत देशामध्ये जी दरवर्षी बजेट डिक्लेअर होतात, बरोबर, दरवर्षी बजेट डिक्लेअर होतात, त्यामध्ये यावेळेस जे महाराष्ट्राचं बजेट आलेलं आहे ते जर कोणी बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की सर्वात जास्त जो फायदा झालेला आहे तो सोलर क्षेत्रासाठी झालेला आहे. बरेच नवीन त्याच्यामध्ये आपल्याला बजेटमध्ये नवीन गोष्टी बघायला मिळत आहे की ज्याप्रमाणे आपल्याला 2200 मेगावॅटचा जो पॉवर प्लांट, सोलर पॉवर प्लांट लावायचे आहे, बऱ्याच ठिकाणी सोलर पार्क इन्स्टॉल करायचे आहे. सो हे जे चित्र आहे हे बघता तुम्हाला लक्षात येईल की एवढ्या जर सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर डेफिनेटली त्यासाठी लागणारं स्किल्ड पर्सनची रिक्वायरमेंट राहील. जसं मार्च 2022 पर्यंत आपले जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी सर यांनी जे डिक्लेअर केलं होतं की 175 गिगावॅट आपल्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्स्टॉल करायचं आहे. त्यातलं आपण काही पर्सेंट इन्स्टॉल केलंय, अजूनही काही पर्सेंट इन्स्टॉलेशन बाकी आहे. मार्च 2022 चाललं आहे आणि अजूनही आपण ते टार्गेट अचीव करू शकलो नाहीये. तर त्यामागे काय रिझन आहे तर आपल्याकडे तेवढा स्किल्ड पर्सन नाहीये, तेवढं आपल्याकडे अवेअरनेस नाहीये. आणि हे बघता आपल्याला या अवेअरनेस प्रोग्राम थ्रू यामधून आपल्याला स्किल्ड लोक बाहेर पडतील आणि त्यामुळे आपल्याला ही जी डिमांड आहे ही फुलफिल करते. आता 2030चं जे टार्गेट डिक्लेअर केलंय हे 450 गिगावॅट इन्स्टॉल करायचं आहे. 450 गिगावॅट म्हणजे खूप मोठी एक फिगर आहे.
ठीक आहे. आपल्याला किलो मध्ये माहिती असतं, काही ज्या गोष्टी आपण बघतो ना, ज्या काही गोष्टी बघतो त्या किलो मध्ये माहिती असतात, केजी मध्ये माहिती असतात. पण किलो नंतर मेगा, मेगा नंतर मग जो गिगावॅट आहे तो 450 गिगावॅटचा आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचं. त्यासाठी आपल्याला तेवढाच जास्त स्किल्ड पर्सन लागणार आहे. सो ही बाब लक्षात घेता याच्यामुळे आपल्याला बिझनेस अपॉर्च्युनिटीज किती असतील आणि सोबत सोबत जॉब अपॉर्च्युनिटीज किती असतील ह्या लक्षात येईल. मेनली आपण फोकस करूया की बिझनेस अपॉर्च्युनिटीज किती असणार आहेत. बिझनेस अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस आपण म्हणतो तर हे जे टार्गेट आहे हे फक्त एक दोघांमुळे कम्प्लीट होईल असं नाहीये. 450 गिगावॅट जर तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं असेल ऑल ओव्हर इंडिया, सो तेवढंच त्याच्यासाठी मॅनपॉवर लागेल आणि तेवढेच त्याच्यासाठी नॉलेज असलेले लोक लागतील. राईट. हे सगळ्या गोष्टी तुम्ही गुगलवर चेक करू शकता की ज्या गोष्टी इथे सांगितल्या जात आहेत त्या करेक्ट आहे किंवा नाही. So first I share my PPT with you, then we will discuss something. Okay. PPT is visible to all of you? हा येस मॅम, फक्त फुल Okay. स्क्रीन. Okay. Opportunities in solar sector. So introducing you to the world of solar energy. यामध्ये तुम्हाला बिझनेस अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, करिअर पाथ काय आहे, त्याच्यानंतर काय नीड आहे, ओव्हरव्ह्यू काय आहे, सोलर प्रिव्हियस सिस्टीम म्हणजे काय असतं हे आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, हा 1 तासाचा वेबिनार अटेंड केल्यानंतर काय मिळणार आहे, तर फायनान्शियल बेनिफिट्स काय असतील, एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स काय असतील, त्यानंतर वाय सोलर इज युजफुल अँड वर्किंग ऑफ द सोलर सिस्टम. जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला लॅक ऑफ क्वालिफाईड मॅन पॉवरची गरज, म्हणजे लॅक ऑफ क्वालिफाईड मॅन पॉवर आहे. म्हणजे आता जर रिसेंटली जर पिक्चर बघितलं तर एनर्जी जी आहे ती डिमांड खूप वाढतीये. डे बाय डे एनर्जी डिमांड वाढते आणि हे फुलफिल करायला जे काही आपले ट्रेडिशनल आपण जे वे यूज करतोय ते कम्प्लीट नाही करू शकत. आणि किंवा आपण बघा 3 ते 4 महिन्याआधी एक न्यूज कंटिन्युअसली न्यूजपेपर किंवा टेलिव्हिजनवर आपण ऐकत होतो की कोलचे जे रिसोर्सेस आहे, कोलचे जे साठे आहेत ते खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे मे बी आता युनिट रेट वाढणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे की कोल साठा जर कमी आहे तो कधीही इन फ्युचर संपू शकतो. सो तेव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीवर स्विच होणं हे थोडं डिफिकल्ट जाईल. कारण की एकदम जसं आपल्याला गरज आहे आणि तेव्हा त्या गोष्टीचा यूज करायला लागलो तर ती एक गॅप डेव्हलप होईल आणि ती गॅप आपल्याला नाही पाहिजे. त्यामुळे लास्ट 10 इयर पासून गव्हर्नमेंट यावर काम करते की रिन्युएबल एनर्जी सोर्सला अवेअर करून देण्याचा प्रयत्न केला जातोय वेगवेगळ्या स्कीम थ्रू. तर ही जी डिमांड वाढती डिमांड आहे ही गोष्ट लक्षात घेता आपल्याला आज सोलर किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सवर स्विच होणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी रिन्युएबल एनर्जी सोर्सचे बरेच टाइप्स आहेत, त्यामधलं आपण सोलरच का बरं, why not wind, why not we switch on the tidal energy, म्हणजे आपण टायडल वर का नाही जात आहे किंवा विंड एनर्जीवर का नाही जात आहे, आपण फक्त सोलरवर का जातोय. तर सोलर एनर्जी ही खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, त्यावर मी येईल. सो एनर्जी डिमांड वाढती आहे ही गोष्ट एक लक्षात घेतल्या, त्याची कॉस्ट पण वाढत आहे. जसं आता मागे आपण न्यूजपेपर मध्ये पण वाचले की 7 रुपये पर युनिटनी आपल्याला जे रेट आहे ते मे बी 12 रुपीज पर युनिट रेट येणं सुरू होईल. मग ह्यामुळे काय होईल की आज जे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल तुमच्याकडे येत आहे हे डबलने इलेक्ट्रिसिटी बिल यायला सुरुवात होईल. आणि सोबतच याचा काय होतोय, एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होतोय. आज तुम्ही बघा वेदर कंडिशन ज्या आपण बघतोय की मागच्या 2 महिन्याआधी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतू एकत्र आपण अनुभवले. सगळे महाराष्ट्रातले असतील तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहितीये की तिन्ही ऋतू आपण एकत्र अनुभवले. सोबत आपण बघितलंय कोल्हापूरचा पूर बघितलाय, सांगलीचा पूर बघितलाय, कोकण मधला पूर बघितलाय. हे कशाचे रिझन आहे, हे एन्व्हायरमेंट अनबॅलन्स झालंय त्याचे रिझन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला जर कमी करायचं असेल तर आपल्याला स्विच होणं मस्ट आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सवर. पण ज्यावेळेस मी ह्या रिन्युएबल एनर्जी सोर्स किंवा सोलर एनर्जी बद्दल बोलत आहे त्यावेळेस आम्ही जेव्हा मार्केटमध्ये काम करतो त्यावेळेस आम्हाला स्किल्ड पर्सन मिळत नाही. आता रिसेंटली माझ्याकडे एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लेबर शोधतोय, स्किल लेबर शोधतोय, पण आमच्याकडे स्किल लेबर आम्हाला मिळत नाहीये. मग ह्या मुलांना घेऊन त्यांना ट्रेन करणं आणि मग त्यांना कामावर पाठवणं हे इट्स अ व्हेरी डिफिकल्ट.
कारण की प्रोजेक्ट खूप मोठा आहे. तिथे नियर अबाउट 100 व्यक्ती आम्हाला लागणार आहे, लेबर्स आम्हाला लागणार आहे आणि ते जर स्किल्ड नसेल तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की काय होईल. मग आता हे का नाहीये, का बरं स्किल्ड पर्सन आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये, तर त्याचा अवेअरनेसच नाहीये. या गोष्टीबद्दल माहितीच नाहीये की सोलर एनर्जी काय आहे, त्याचं फ्युचर काय आहे, त्याच्यामुळे काय बेनिफिट होणार आहे, त्याच्या काय बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, या माहिती नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ठीक आहे. सो सोलर एनर्जी मी जसं म्हटलं की रिन्युएबल एनर्जी सोर्सचे वेगवेगळे टाईप आहे. सोलर सन आहे, सोलर आहे किंवा विंड आहे, टायडल आहे, हायड्रो आहे. पण यापैकी आपण सोलरच का? तर सोलर यामुळे की सोलर ही जी एनर्जी आहे ती कुठेही कधीही आपल्याला अवेलेबल आहे. कुठेही अवेलेबल आहे. म्हणजे आपण जम्मू पासून तर कन्याकुमारी पर्यंत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी सूर्यदर्शन होतच. असं कुठलंच ठिकाण नाहीये की जिथे सूर्यदर्शन होत नाही. मग आपल्याला सोलर एनर्जी प्रत्येक ठिकाणी मिळतं. जर मी वाइंड एनर्जीचा यूज केला, विंड एनर्जीचा जर मी म्हटलं की विंड एनर्जी मला यूज करायची आहे, तर आपण नाशिकमध्ये जर मला म्हटलं की मला इन्स्टॉल करायचंय नाशिक सिटीमध्ये विंड एनर्जी प्लांट, सो इज इट पॉसिबल? नो. वाय नॉट पॉसिबल? बिकॉज कारण की आपल्याला त्या ठिकाणी विंड पॉवर स्टेशन उभं करायसाठी मोठी स्पेस लागणार आहे. त्यासाठी एअर वेलोसिटी लागेल, एअर फ्लो लागेल की ज्यामुळे त्या ब्लेड्स रोटेट झाले पाहिजे. ठीक आहे. मोस्टली आपण मेन प्लांट कुठे बघतो की हिली एरियाज असेल, माउंटन असेल त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी एअर फ्लो तसा असतो आणि त्याच्यामुळे जनरेशन होतं. पण ह्या गोष्टी मेट्रो सिटीमध्ये किंवा सिटीमध्ये पॉसिबल नाही. पण सोलर एनर्जी ही आपल्याला प्रत्येक सिटीमध्ये येते, प्रत्येकाच्या घरावर जागा अवेलेबल आहे आणि प्रत्येकाच्या कमी जागेत आपल्याला जास्त एनर्जी डेव्हलप करता येते. त्यामुळे म्हणजे आपण प्रिफर करू शकतो सोलर एनर्जी. ठीक आहे. इट इज द क्लीन एनर्जी सोर्स. ही क्लीन एनर्जी, याच्यामुळे कुठलाही पोल्युशन होत नाही, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण आपण म्हणू, एअर पोल्युशन म्हणा किंवा नॉइज पोल्युशन म्हणा किंवा वॉटर पोल्युशन, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. त्यामुळे याला क्लीन एनर्जी किंवा ग्रीन एनर्जी आपण म्हणतो. आणि तुम्हाला माहितीये की सूर्याचा पासून जी एनर्जी आपल्याला मिळते, जी सोलर एनर्जी आपल्याला मिळते, ही खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, खूप जास्त. आणि इट्स अवेलेबल इन फ्री ऑफ कॉस्ट. त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायची गरज नसते. बरोबर. मग ही सगळी जर ऍडव्हान्टेजेस आहेत तर आपण याचा युज करायला पाहिजे. एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगेल की आपल्याला जगभरात पूर्ण जगात जेवढी एनर्जी आपण वर्षभर युज करतो तेवढी एनर्जी सूर्यापासून फक्त आपल्याला 8 सेकंद मध्ये मिळत असेल, सॉरी 8 मिनिटामध्ये मिळत असेल, तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती जास्त प्रमाणात एनर्जी अवेलेबल आहे. फक्त आपण त्याचा प्रॉपरली युज करत नाही, त्यामुळे आपण या गोष्टीपासून मागे आहोत. ठीक आहे. सो मी तुम्हाला सांगितलं टार्गेट, तुम्हाला सांगितलं जसं आता 2022 पर्यंतचं पहिलं 100 गिगावॅट होतं, त्याला रिन्यू होऊन 175 गिगावॅट झालं. मग यासाठी आपल्याला एवढे सगळे पर्सन्स किंवा लेबर्स किंवा टेक्निशियन आणि तेवढेच आपल्याला बिझनेस करणारे लोक लागतील, कारण की पॅनल आहेत, इन्व्हर्टर आहेत, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला एक बिझनेस ओरिएंटेडच आपल्याला त्याचा बॅकग्राऊंड लागतो. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता जर आपण म्हणू की इंडियामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा काम करतो ना साईटवर, त्यावेळेस कस्टमरच्या क्वेश्चन्स असतात की आपल्याकडे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात, सॉरी उन्हाळ्यातच खूप ऊन असतं, मग त्यावेळेस जनरेशन होईल, मग उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात काय होईल, त्यावेळेस जनरेशन होणार नाही, मग एवढा प्लांट लावून काय उपयोग आहे त्याचा? पण नाही. आपल्याकडे जर इन अँड ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं तर इंडियामध्ये 300 डेज क्लिअर सनी डेज अवेलेबल असतात आणि त्यामधून आपल्याला बरीच एनर्जी मिळू शकते. 300 मध्ये 365 पैकी 300 डेज असतात. आता जर तुम्ही सोलर मध्ये कुठली कंट्री सर्वात टॉपला आहे, जर हा सर्वे आपण केला तर यामध्ये जर्मनी टॉपला आहे. ठीक आहे. जर्मनी टॉपला आहे. का बरं? आता आपण, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी सोलरवर स्विच केलेली आहे. प्रत्येक गोष्ट जे पार्किंग असतील किंवा त्यांचे घर रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, सगळ्या गोष्टी, इवन तो गार्डन असतील, इवन तुमचे गार्डन पार्क, तुमचं टुरिझम असेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सोलरवर स्विच केल्या. आणि मग यासाठी त्यांच्याकडे फक्त 125 सनी डेज असतात.
125 क्लिअर सनी डेज असल्यावर ती इतकी प्रगती करू शकतात. तर आपल्याकडे 300 डेज असतात, त्यामुळे आपण याचा फक्त पॉझिटिव्हली विचार करून त्याचा यूज केला पाहिजे. आता एक प्लांट जो असतो ना, साधारण हे सगळे क्वेश्चन्स आहेत की कस्टमर आपल्याला विचारतात की 1 किलोवॅटचा प्लांट इन्स्टॉल केला तर किती एनर्जी जनरेट होते. तर 1 किलोवॅटच्या प्लांट पासून आपल्याला 4 ते 7 युनिट जनरेट होतात पर डे 4 ते 7 युनिट जनरेट होतात. बट सेफर साइड आपण कन्सिडर करतो की फक्त 4च युनिट जनरेट होतात. म्हणजे महिन्याला 1 किलोवॅटच्या प्लांट पासून 120 युनिट आपल्याला मिळतात. आता हा एक रूल आहे की फॉलो एएमजी म्हणजे अवॉइड मॅक्झिमम जनरेशन टू अवॉइड OMG. म्हणजे अवॉइड मॅक्सिमम जनरेशन म्हणजे काय की आज जो आपला यूज आहे, आपण जो आज ट्रेडिशनल पाथ यूज करतोय, जसं आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी येत आहे थर्मल पॉवर प्लांट पासून आणि त्याचा यूज करून आपली नीड फुलफिल होत आहे. पण याचं जनरेशन मिनिमाइज जर केलं तर आपलं फ्युचर हे ब्राईट होऊ शकतं. आज जी कंडिशन एन्व्हायरमेंट जो अनबॅलन्स झालाय त्याला कुठेतरी हातभार लागू शकतो. त्यामुळे हा रूल फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर मेनली जे बिझनेस आहे, सोलरचे जे बिझनेस आहे, हे 2 मॉड्यूलवर काम करतात. एक आहे सोलर थर्मल आणि दुसरा आहे सोलर पीव्ही. आपला जो हा जो आपला कोर्स असणार आहे हा सोलर पीव्ही वर असणार आहे. सोलर पीव्ही म्हणजे काय तर सोलर फोटोव्होल्टिक सिस्टम. यामध्ये काय असतं की आपल्या घरावर जे आपण पॅनल्स लावतो फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी जे पॅनल्स यूज करतो आपण, दॅट इज अ सोलर पीव्ही प्लांट. ओके. आणि सोलर थर्मल मध्ये काय येतं की सोलर थर्मल मध्ये येते वॉटर हीटर, सोलर कुकर, सोलर ड्रायर. जिथे हीटची गरज आहे असे जे डिव्हाइसेस आहेत ते सोलर थर्मल मध्ये येतात. आणि जिथे फक्त सनलाइट इंटेन्सिटी पाहिजे, फक्त आपल्याला सनलाइट पाहिजे आहे, अशा जो आहे हा सोलर पीव्ही आहे. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला ह्या पिक्चर वरून क्लिअर होईल की हे जे पॅनल तुम्ही घरावर किंवा कुठे बघत असाल, याला फक्त लाईट पाहिजे. म्हणजे इथे तुम्हाला एक पॉइंट क्लिअर होईल की जो क्वेश्चन असतो कस्टमरचा की उन्हाळ्यातच फक्त जनरेशन होईल, बाकीच्या सीझन मध्ये काय. तर आपलं महाराष्ट्राचं इन अँड ॲव्हरेज जर टेम्परेचर बघितलं तर हे 25 डिग्री पर्यंत असतं. आणि ह्या सोलर पॅनलला 25 डिग्री जर टेम्परेचर असेल तर हा आउटपुट खूप जास्त चांगल्या प्रकारे देतं. ठीक आहे. सो हेच वेदर आपल्याकडे मोस्टली असतं. फक्त चंद्रपूर आपण जर सोडलं तर या ठिकाणी फक्त सनलाइट इंटेन्सिटी पाहिजे आहे तुम्हाला. जर वॉटर हीटर असेल, सोलर कुकर असेल किंवा सोलर ड्रायर असतील तर त्या ठिकाणी हीटची रिक्वायरमेंट आहे. जर जितकी जास्त हीट असेल तितकं जास्त तुम्हाला आउटपुट मिळतं. आता जेव्हा आपण सोलर सिस्टीम मध्ये काम करतो तेव्हा सोलर पॉवर प्लांटचे काही टाइप्स आहेत. ऑन ग्रिड, ठीक आहे. हा फर्स्ट वन इज द ऑन ग्रिड प्लांट. ऑन ग्रिड म्हणजे काय की आपल्या घरी जेव्हा आपल्याकडे एमएससीबीचा सप्लाय आहे, आपल्याकडे एमएससीबीचा सप्लाय असताना आपल्या घरावर जेव्हा आपण सोलर प्लांट इन्स्टॉल करतो, म्हणजे सोलर प्लस ग्रिडचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला ग्रिड सिस्टीम म्हटलं जाते. ठीक आहे. यामुळे होतं काय की आपलं येणारं मंथली बिल हे रिड्यूस होतं. 95% रिड्यूस होतं. आम्ही 0% म्हणतो, म्हणजे 100% रिड्यूस होतो असं म्हणतो की आम्ही आमची टॅगलाईनच आहे की रिड्यूस युअर इलेक्ट्रिसिटी बिल ॲट 0. म्हणजे 0 तुम्ही तुम्हाला जर व्हॅल्यू करायची असेल तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलची तर तुम्ही ग्रिड सिस्टम इन्स्टॉल करू शकता. यामध्ये पॅनल्स, इन्व्हर्टर, बॅटरी ऑप्शनलला असते, बॅटरी नसतेच ग्रिड सिस्टीम मध्ये. फक्त असतं पॅनल, इन्व्हर्टर आणि मीटर्स. यामधून तुमची काय होतं, डे टाइमला जे काही पॅनल जनरेट करतील ते पॅनल जनरेट केलेला सप्लाय इन्व्हर्टरला येतो. पॅनल डीसी सप्लाय जनरेट करतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की नेहमी पॅनल डीसी सप्लाय जनरेट करतात आणि इन्व्हर्टर डीसी टू एसी कन्वर्ट करण्याचं काम करत असतो. मग हे जेव्हा डीसी टू एसी करण्याचं काम करतो त्याच्यानंतर एसी सप्लाय हा आपल्या घरात यूज केला जातो. मग या इथून जो इन्व्हर्टर पासून हा सप्लाय सोलर मीटरला दिला जातं. सोलर मीटर म्हणजे काय की आपल्या घराच्या बाजूला, घराच्या बाहेर जिथे एमएससीबीचे लोक येऊन रिडिंग घेऊन जातात ना, त्याला एनर्जी मीटर म्हणतो आपण. त्याच्या बाजूला एक सोलर मीटर लागल्या जाते की तिथे हे कनेक्शन दिल्या जातात की त्याच्यातून आपण दिवसाला एमएससीबीला किती सप्लाय देतोय, दिवसाला आपण एमएससीबीला किती सप्लाय देतोय. दिवसा सनलाइट असल्यामुळे पॅनल जनरेट करत असल्यामुळे आपण एमएससीबीला सप्लाय देतो. रात्रीच्या वेळी सनलाइट नसते त्यावेळी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज असेल
त्यावेळेस ग्रीड म्हणजे एमएससीबी कडून आपण सप्लाय घेऊ. दिवसा आपण एमएससीबी ला देतोय, रात्री आपण एमएससीबी चा वापरतोय. इथे युनिट इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होत आहे. म्हणजे जेवढे इम्पोर्ट करताय आणि एक्सपोर्ट करताय याचा डेटा हा पूर्ण तुमच्या सोलर मीटर मध्ये असतो. त्यावरून तुमचं बिल जनरेट होतं आणि ते 90% हे रिड्यूस झालेलं बिल असतं जर तुमचं करेक्ट डिझाईन केलेलं असेल तर. त्यानंतर सेकंड आहे ऑफग्रिड सिस्टम. ऑफग्रिड सिस्टम म्हणजे काय असते की यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण एमएससीबीशी कनेक्शन नसतं. म्हणजे टोटली इंडिपेंडंट सिस्टम, कशावरही आपल्याला डिपेंड राहायचं नाही. एमएससीबी वर नाही, कुठल्याही एजन्सीवर नाही, कुठेच नाही. इथे आपल्याकडे प्लांट असेल, आपल्या घरावर सोलर सिस्टम लागली असेल, ते DC to AC पॅनल जनरेट करतील, ते इन्व्हर्टरला देतील. इन्व्हर्टर पासून जो काही सप्लाय आहे तो बॅटरी मध्ये जाईल, बॅटरी स्टोअर करेल. आता ज्या वेळेस तुमचा सनलाइट आहे त्यावेळेस तुमचा यूज हा सोलर पॅनलवर ऑटोमॅटिकली होतो आहे. ठीक आहे, ज्यावेळेस सनलाइट आहे त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिकली यूज हा सोलर पॅनल पासून जे काही जनरेशन होत आहे त्याच्यावर होत आहे. सोबतच रात्रीसाठी बॅटरी स्टोअर्ड होत आहे, बॅटरीमध्ये चार्ज स्टोअर्ड होत आहे. रात्री ज्यावेळेस सनलाइट नसेल तेव्हा आपण बॅटरी बँक वापरून आपली नीड आपण फुलफिल करू शकतो. हे आहे ऑफग्रिड सिस्टम. नेक्स्ट जे आहे हायब्रिड सिस्टम. हायब्रिड म्हणजे काय असतं, ऑन ग्रिड प्लस ऑफ ग्रिड ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड सिस्टम. ठीक आहे, म्हणजे आता मला ऑन ग्रिड पण पाहिजे आहे. आता ऑन याच्यामध्ये काय होतं की पॅनल जनरेट करतील, जो काही सप्लाय जो काही जनरेट होईल, जो काही इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, डीसी इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, ती इन्व्हर्टरला दिलं जाईल. इन्व्हर्टर काय करेल, एक त्याच्यामध्ये दोन आता आउटलेट निघतील की एक तर बॅटरीला जाईल, तो डीसी चार्ज करेल, आणि एक की तो ग्रीडला जाईल, डीसी टू एसी कन्वर्ट करून. म्हणजे डे टाइमला तुमची नीड फुलफिल होत आहे सोलर पॅनल थ्रू, प्लस एक्सेस जे जनरेशन होत आहे त्याने बॅटरी पण चार्ज होत आहे, आणि त्यातूनही जे उरतील ते ग्रीडला सेंड केल्या जातील. ठीक आहे, मग रात्रीसाठी तुम्ही काय करणार, तुमच्याकडे ग्रीड पण आहे, तुमच्याकडे बॅटरी पण आहे, तर पहिले बॅटरी यूज केला जाईल. बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली की मग आपण ग्रीडवर स्विच करू. इथे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पूर्णपणे 0 होतं. ठीक आहे, अशी हायब्रिड सिस्टम असते. हे मी तुम्हाला ऑन ग्रिड सिस्टमची एक्सप्लेन केलेली आहे. आता जेव्हा तुम्ही सोलर सिस्टम लावता त्यावेळेस त्यासाठी काय काय कंपोनंट्स लागतात, तर सोलर पॅनल, सोलर माउंट स्ट्रक्चर, चार्ज कंट्रोलर, नेट मीटर, बॅटरी पॅक, इन्व्हर्टर, डीसी केबल, जंक्शन बॉक्स, थोडे नट बोल्ट्स असतात, अर्थिंग मटेरियल असतं, आपलं लाइटिंग अरेस्टर असतं. ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आता बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण इकडे बघूया की जर तुम्हाला बिझनेस मध्ये यायचं असेल तर तुम्ही यापैकी कुठल्याही गोष्टीचं काय सेलिंग करू शकता, ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे, की आपला काहीतरी आज तुमचा जॉब असेल आणि प्लस साइड बिझनेस तुम्हाला करायचा असेल, सो तुम्ही हा साइड बिझनेस याच्या थ्रू करू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ऑफिसची गरज नसते. आता बरेच लोक ट्रेडिंग करताय मार्केटमध्ये, त्यांचं कुठेही ऑफिस नसते. काही काही लोकांना तर म्हणजे बऱ्याच 90% लोकांना आम्ही बघितलं नसते, फक्त फोनवर आमचा कॉन्टॅक्ट होत असतो, त्यांचं ऑफिस असतं, ते फक्त फोनवर ऑर्डर घ्यायची, पुढे फॉरवर्ड करायची, आमच्याकडनं पैसा घ्यायचा, पुढे फॉरवर्ड करायचा, त्यांचं प्रॉफिट ते ठेवून घेतात आणि अशी ऑर्डर कम्प्लीट केल्या जातात. तर असं ट्रेडिंग पण आपण इथे करू शकतो. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येकाला लागणार आहे. तुम्ही जर काही लोक म्हणजे जे सोलर इन्स्टॉलर आहे यांच्यासोबत टायअप करून घेतले तर हे लोक आपल्याकडनंच मटेरियल मागवतात. हे स्टेप बाय स्टेप हे सगळं आपल्याला कोर्स मध्ये मिळतं शिकायला. त्यानंतर हाऊ सोलर पॅनल वर्क्स, हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलंय की सोलर पॅनल याच्यावर सनलाइट इंटेन्सिटी, सनलाइट जो असते ही सोलर पॅनलवर पडल्यानंतर सोलर पॅनल डीसी मध्ये कन्वर्ट करतं, डीसी जनरेट करतो पॉवर, आणि तो डीसी पॉवर इन्व्हर्टरला दिला जातो. इन्व्हर्टर डीसी टू एसी कन्वर्ट करून देन एक तर आपल्या घरी आणि सोबत सोबत ग्रीडला सप्लाय जातो. अशा प्रकारे सिस्टीम वर्क करते. ज्या वेळेस सोलर सिस्टम तुम्ही लावता त्यावेळेस मेनली आपण पॅनलचा विचार केला जातो, बिकॉज पॅनल इज द हार्ट ऑफ द सिस्टम. मग यासाठी मोनो आणि पॉली प्लस थिन फिल्म असे वेगवेगळ्या टाईपचे पॅनल्स मार्केटमध्ये आहेत. सो मेनली आपण जे रूफटॉपचं इन्स्टॉलेशन करतो, आपल्या घरी जे इन्स्टॉलेशन करतो
ते एकतर मोनोचे पॅनल किंवा पॉलीचे पॅनल आपण युज करतो. मग याच्यामध्ये डिफरन्स काय असतो? याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की मोनोचे जे पॅनल आहे, मोनोक्रिस्टलाइन जे पॅनल आहे, याच्यामध्ये इफिशियन्सी जी असते ती 14 to 18% इफिशियन्सी असते आणि पॉलिक्रिस्टलाइन पॅनलची इफिशियन्सी 12 to 14% असते आणि थिन फिल्मची इफिशियन्सी 5 to 6% असते. याची इफिशियन्सी खूप कमी आहे आणि सोबत याची लाईफ कमी आहे, प्लस कॉस्ट याची जास्त आहे, म्हणून थिन फिल्म हे यूज केल्या जात नाही. आपण मोस्टली प्रिफर करतो पॉली किंवा मोनो. मग याचा जो लाईफ आहे हा 25 to 30 इयर्सचा लाईफ आहे दोन्ही पॅनलचा. इन अन ऍव्हरेज आपण बघितलं तर वॉरंटी आपण देतो पॅनलची, ही 25 इयर्सची वॉरंटी दिल्या जाते. 25 इयर्स वॉरंटी आहे पॅनलची. तुम्ही बघा मार्केटमध्ये कुठल्याही प्रोडक्टवर इतकी 25 इयर्सची वॉरंटी कुठल्याच प्रोडक्टवर दिल्या जात नाही. मग आता हा जो सिस्टम आपण सोलर सिस्टम चा विचार करतोय, तर सोलर सिस्टीम म्हणजे काय आहे की इथे इलेक्ट्रिसिटी आली, मग ह्या इलेक्ट्रिसिटीसाठी आपल्याला काही प्रोटेक्शन द्यावे लागतील. तर हे जे प्रोटेक्शन आहे, जे काही मी तुम्हाला इथे सांगते, हे ज्यांना खरंच नॉलेज आहे ते लोक मार्केटमध्ये हे इन्स्टॉल करतात, पण नाही असेल माहिती ह्या लावल्या नसल्यामुळे बरेच ऍक्सिडेंट मार्केटमध्ये बघायला मिळतात. सो या ठिकाणी तुम्हाला डीसीडीबी लावावं लागतं की पॅनल नंतर जे पॅनलचे जे कनेक्शन येतील ते डीसीडीबी ला येतील. डीसीडीबी म्हणजे काय? आता प्रत्येकाच्या घरात एमसीबी असतील, ठीक आहे. आधी फ्यूज होते, आता एमसीबी आहे. एमसीबीचं काम काय असतं की ज्यावेळेस फ्लक्च्युएशन होतं किंवा ओव्हर करंट असेल तर त्यावेळेस काय होतं, तो एमसीबी ट्रिप होतो, म्हणजे होणारा ऍक्सिडेंट तिथे अवॉइड केला जातो. तर असंच जेव्हा आपले पॅनल जनरेट करतात डीसी सप्लाय, तर तिथे काही फ्लक्च्युएशन्स किंवा ओव्हर करंट किंवा काही लिकेजेस असतील तर त्यावेळेस हे प्रोटेक्ट करण्यासाठी हे आपल्याला लावावं लागतं डीसीडीबी. त्यानंतर आपण लावतो पॅनल नंतर डीसीडीबी, डीसीडीबी नंतर कनेक्शन जातात इन्व्हर्टरला, इन्व्हर्टर कन्वर्ट करतं डीसी टू एसी, ठीक आहे. त्यानंतर जेव्हा एसी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर पुन्हा आता बघा डीसी जो पॉवर जनरेट होतोय ना, तो काय होतोय, डीसी पॉवर जनरेट कशा थ्रू होतोय? सनलाइट. आणि सनलाइट जी आहे ती दिवसात सकाळी 8 ते संध्याकाळी 6 ही चेंज होत राहते, ठीक आहे. त्याची इंटेन्सिटी चेंज होत असते. म्हणजे सकाळी 8ला तुम्हाला असं कोवळं ऊन म्हणतो आपण त्याला, आणि दुपारी 12ला एकदम प्रखर ऊन जाणवायला लागतं, आणि नंतर 4ला पुन्हा आपल्याला थोडं ऊन हे कमी असतं. म्हणजे जेवढं इंटेन्सिटी तसं जनरेशन होईल. मग हे जे फ्लक्च्युएशन आहे याला हे फ्लक्च्युएशन होतील, मग त्याचं कन्व्हर्जन होईल. मग इथे कुठेतरी ओव्हर करंट किंवा फ्लक्च्युएशन पासनं किंवा सर्ज पासनं आपल्याला जर प्रोटेक्शन पाहिजे असेल तर आपल्याला इथे एसीडीबी लावावा लागतो. त्यानंतर मी जे तुम्हाला नेट मीटर म्हटलं किंवा सोलर मीटर म्हटलं, ते हे असं असतं. अशा प्रकारे कनेक्शन येतात. पॅनल, इन्व्हर्टर, आपला डीसीडीबी, त्याच्यानंतर आपलं एसीडीबी, डीसीडीबी आणि हे मीटर. मीटरचं जे आहे एक कनेक्शन बघा इकडे जात आहे, म्हणजे ग्रीडला जात आहे, आणि एक कनेक्शन घरात जात आहे. म्हणजे इथे काय होत आहे, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होत आहे युनिटचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होतात. म्हणजे दिवसाला आपण युनिट पाठवतोय ग्रीडला आणि रात्री आपण काय करतोय, ग्रीडचे इलेक्ट्रिसिटी वापरतोय. तर फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला समजून सांगते की कशा प्रकारे आपलं बिल जनरेट होतं. की 5 किलोवॅटची जर सिस्टीम असेल, फॉर एक्झाम्पल की एक घर आहे आणि एका घरी 5 किलोवॅटची सिस्टीम इन्स्टॉल करायची आहे. जसं आता आपण बघा कोणतं पण प्रोडक्ट, जसं आपल्याला काही पेट्रोल घ्यायचं असेल तर आपण लिटर मध्ये घेतो, किंवा आपल्याला सॉलिड काही घ्यायचं असेल तर केजी मध्ये घेतो. तसंच जेव्हा तुम्ही सिस्टीम इन्स्टॉल करता किंवा तुम्ही सोलर सिस्टीम बद्दल बोलता त्यावेळेस आपल्याला हे किलोवॅट मध्ये असतं, किलोवॅट. तर 5 किलोवॅटची सिस्टीम एक सर्वसामान्य घर असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 एसी आणि बाकी सगळे अप्लायन्सेस असतील घरी, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, आपली बोरवेल ची मशीन असेल, सिंगल फेज 1 HP ची, किंवा बाकी सगळे अप्लायन्सेस असतील, तर आपल्याला साधारण त्या घराला 5 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन करावं लागतं. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 1 किलोवॅटचा प्लांट हा 4 युनिट जनरेट करतो. 1 किलोवॅटचा प्लांट एका दिवशी 4 युनिट जनरेट करतो. आपल्याला लावत आहे 5 किलोवॅटचा प्लांट. 5 किलोवॅटचा प्लांट जर 5 किलोवॅटचा प्लांट असेल तर काय करावं लागेल, 5 मल्टिप्लाय बाय 4, म्हणजे 5 किलोवॅटचा प्लांट एका दिवशी 20 युनिट जनरेट करेल, ठीक आहे. आता 20 युनिट हा 5 किलोवॅटचा प्लांट जनरेट करतो एका दिवशी. आपल्याला बिल येतं 30 दिवसाचं, म्हणून आपण इथे मल्टिप्लाय केलं 30 डेज.
तर 600 युनिट पर मंथ आपल्याला एका 5 किलोवॅटच्या प्लांट पासून मिळते. ओके, हे समजून घ्या. जरी आपल्याला बिझनेस मध्ये नाही यायचं असेल पुढे जाऊन, पण आपल्या घरी इन फ्युचर सोलर सिस्टम लावायची असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर समोरच्याला तुम्हाला क्रॉस चेक करता येईल. तर या ठिकाणी 5 किलोवॅटच्या प्लांट पासून 600 युनिट तयार होत आहे. जर आपला 3 किलोवॅटचा प्लांट असता तर किती झाले असते? 12 युनिट झाले असते आणि मग आपण याला मल्टिप्लाय केले असते 30 तर 360 युनिट आपले तयार झाले असते. आता केस 1 काय आहे की आपले 5 किलोवॅटचा प्लांट हा काय आहे? कॉन्स्टंट आहे, हा चेंज होणार नाही. हा 25 वर्ष लाईफ आहे त्याच्यावर, सॉरी 25 वर्ष फक्त वॉरंटी आहे, 25 वर्ष, पण 30 ते 35 वर्ष त्याची लाईफ आहे. तोपर्यंत आपला प्लांट चालणार आहे. याचं जे जनरेशन आहे पर मंथला 600 कंपल्सरी. मग आपलं आता त्या महिन्यातला माझा जो यूज आहे तो फॉर एक्झाम्पल 600 झाला, जनरेशन पण 600 झालं आणि यूज पण माझा 600 झाला, तर मी काहीच इम्पोर्ट केले नाही किंवा एक्सपोर्ट केले नाही असं आपण कन्सिडर करतो. पण पुढच्या महिन्यात काय झालं? पुढच्या महिन्यात 600 युनिट जनरेट होईल, कारण की प्लांट स्टील कॉन्स्टंट 5 किलोवॅटचाच आहे, पण माझा यूज कमी झाला. माझा पहिल्या महिन्यात 600 होता, दुसऱ्या महिन्यात मी यूज किती झाला माझा? 500 झाला. आता काय होईल की 100 युनिट जनरेट तर 600 झाले होते, यूज मी किती केले? 500. तर 100 युनिट हे सेव्ह असतात, स्टोर्ड असतात एमएससीबी कडे. जसं लॉकर मध्ये पैसे ठेवतो त्याप्रमाणे किंवा बँकेमध्ये पैसे असतात, ते फक्त पैसे असतात आपल्याला जेव्हा वाटले तेव्हा आपण काढू शकतो, पण आपल्या अकाउंटला ते दिसतात. तसेच इथे 100 युनिटचा जो आहे तो स्टोर्ड राहतील एमएससीबी कडे. तिसऱ्या महिन्यात जनरेशन पुन्हा 600 झालाय आणि यूज माझा 750 युनिट झालाय. तर काय होईल की मी एक्सेस यूज झाला, माझा जनरेशन पेक्षा मी एक्सेस यूज केला. तर त्यावेळेस काय होईल? 750 मायनस 100 150 युनिट, राईट? 150 युनिटचं मला बिल यायला पाहिजे, 150 युनिटचं मला बिल यायला पाहिजे. पण यामध्ये काय होतं की मागच्या महिन्यातले 100 युनिट माझे एमएससीबी कडे स्टोर्ड आहे, ते जर मी वापरले तर 50 150 150 मायनस 150 प्लस 100 केलं तर फक्त 50 युनिटचं मला बिल येईल. आलं लक्षात? अशा प्रकारे आपलं सोलर सिस्टम लावल्यानंतर बिल जनरेट होत असतं. आता जेव्हा तुम्हाला बिझनेस मध्ये यायचंय सोलरच्या, तर ह्या काही प्रोसेस आहे आणि या प्रत्येक प्रोसेस मध्ये तुम्ही बिझनेस करू शकता. एकतर काय आहे ना की तुम्ही पहिलेपासून शेवटपर्यंतही करू शकता. अदरवाईज तुम्हाला वाटत असेल की नाही मला पूर्ण करायचं नाही, मला फक्त ह्याच गोष्टीवर एका फोकस करायचंय, तर तो एक पर्टिक्युलर गोष्ट तुम्ही घेऊन यामधली त्यावरही तुम्ही काम करू शकता, त्यावरही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. जसं की पहिलं कुठलंही साईट आपल्याला जर फायनल करायची असेल तर त्यासाठी साईट सर्वे करणं कंपल्सरी आहे. त्याला साईट इंजिनियर किंवा साईट सर्वेअर लागतात. तर यासाठी आम्ही साईट सर्वे कशासाठी गरजेचं आहे की शॅडो अनालिसिस करण्यासाठी. म्हणजे जी काही जागा रूफटॉप अवेलेबल आहे, जी काही रूफवर जागा अवेलेबल आहे ती शॅडो फ्री असली पाहिजे. म्हणजे तिथे सिस्टीम लावल्यानंतर, तिथे प्लांट लावल्यानंतर कुठल्याही प्रकारची शॅडो आपल्या प्लांटवर यायला नको, कारण की शॅडो आली तर आपल्या जनरेशनवर त्याचा इफेक्ट होतो. मग यासाठी त्या तिथे जाऊन बघणे हे पण तुम्ही असिस्ट करण्याचं काम किंवा याचं एक पर्टिक्युलर बिझनेस करून तुम्ही नंबर ऑफ इन्स्टॉलरला अटॅच होऊ शकता. त्यानंतर जेव्हा आपला शॅडो अनालिसिस झाला, तिथली फिजिबिलिटी स्टडी झाला की रूफ ओके आहे, सगळ्या गोष्टी ओके आहे, त्यानंतर आपण कोटेशन देतो कस्टमरला आणि मग त्यांनी जर कन्फर्म दिलं तर आपल्याला वर्क ऑर्डर आपण म्हणजे जनरेट करतो आणि त्यानंतर येतं डिझायनिंग. आता बरेच लोकांना असं वाटत असेल की सोलर मध्ये फक्त टेक्निकल लोक आहेत, पण मी तुम्हाला सांगेल की टेक्निकल पेक्षा नॉन टेक्निकल लोक खूप जास्त काम करत आहेत. म्हणजे आता जो मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, ज्यांना त्याचा काही एक्सपिरियन्स नाहीये किंवा ते पहिल्यांदा येत आहे, असे लोक कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत ज्यांना कुठेच सोलर काय आहे हे माहित नाही. मग ते लोक आम्हाला अप्रोच होऊन आमच्याकडनं काम करून घेतील आणि फक्त काय पण म्हणजे काय की नॉन टेक्निकल लोक पण याच्यामध्ये काम करतायत. हा जो पार्ट आहे फक्त इथे टेक्निकलची गरज आहे की डिझाईन करणं असेल, एक आता 3 किलोवॅटचा प्लांट आहे, 100 मेगावॅटचा प्लांट आहे, 1 मेगावॅटचा प्लांट आहे, तर याचं डिझाईन कसं असेल, किती पॅनल्स येतील, किती इन्व्हर्टर येतील, किती साईडचे इन्व्हर्टर असेल, तर यासाठीच फक्त टेक्निकलची गरज आहे. बाकी सगळ्यासाठी नॉन टेक्निकल लोकही व्यवस्थित यामध्ये काम करू शकतात, करत आहेत.
आणि नंतर मटेरियल कॉलिंग आहे. मटेरियल कॉलिंग अगेन तुम्ही ट्रेडिंग जर करत असाल तर तिथे ओके होईल. त्यानंतर सिव्हिल वर्क, जर आपल्यापैकी कोणी सिव्हिल वर्क करत असेल, घर बांधकाम असेल, छोट्यापासून पण असतील तर ते पण सिव्हिल वर्कचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात, कारण की प्रत्येक प्लांटला सिव्हिल वर्क करावं लागतं. त्यानंतर इन्स्टॉलेशन, याच्यामध्ये सिस्टीम इन्स्टॉलेशन मध्ये स्ट्रक्चर असतील, स्ट्रक्चर आहे त्यात कोणाचे वेल्डिंगचे बिझनेस असेल, कोणाला वेल्डिंग मध्ये इंटरेस्ट असेल किंवा कोणाला स्ट्रक्चर जे बनवतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर हा पण एक खूपच चांगला बिझनेस आहे. खूप जास्त याला डिमांड आहे, कारण की प्रत्येक इन्स्टॉलरला स्ट्रक्चरची रिक्वायरमेंट असते आणि त्यासाठी पर्टिक्युलर डिझाईन गरजेचं असतं. मग ह्यासाठी तुमचा जर बिझनेस ऑलरेडी वेल्डिंगशी रिलेटेड असेल तर तुम्ही या सोबत हा पण बिझनेस करू शकता. फक्त थोडं नॉलेज घेण्याची गरज आहे आणि तुम्ही खूप छान प्रकारे याच्यामध्ये करू शकता. नंतर आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स. ऑपरेशन अँड मेंटेनन्सचे काम पण नॉन टेक्निकल लोक, मेंटेनन्सचे काम नॉन टेक्निकल लोक पण करू शकतात. ते त्याच्यामध्ये काही आहेत गोष्टी त्या आपल्याला कोर्स मध्ये बघायला मिळेल. आता जे मी तुम्हाला सांगितलं की 5 किलोवॅटचा प्लांट, एका घरी आपण जे एक्झाम्पल घेतलं की 5 किलोवॅटचा प्लांट इन्स्टॉल केला, तर तो 5 किलोवॅट कसं काढलं, किंवा मला तुमच्या घरी तुम्ही मला विचारलं की मॅडम माझ्याकडे किती किलोवॅटचा प्लांट लागेल, तर हे आपण आपलं काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल बघणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरी MSCB चा सप्लाय आहे, म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल येत असेल, त्या जर इलेक्ट्रिसिटी बिल जर तुम्ही बघितलं तर तिथे एक चार्ट असतो, एक चार्ट असतो आणि त्या चार्ट मध्ये काही मंथ असतात आणि तिथे दिलं असतं 200 युनिट, 300 युनिट, 400 युनिट असं दिलेलं असतं पूर्ण 12 महिन्याचं. तर मग तो चार्ट फॉर्म न घेता मी इथे टेबल फॉर्म मध्ये बनवलेलं आहे की ऑक्टोबर ते पूर्ण नेक्स्ट नोव्हेंबर पर्यंतच, आणि हे त्याचे युनिट्स आहेत आणि एवढे अमाऊंट ते लोक पे करत होते, एवढं अमाऊंट ते प्रत्येक महिन्याला पे करत होते. त्यांना जे टेरिफ लागत होतं ते 12 रुपये 23 पैशांनी लागतात. आता बघा, बिलाच्या मागे, इलेक्ट्रिसिटी बिलच्या मागच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर 0 to 100 साठी 3 रुपये, 100 to 200 साठी 5 रुपये, नंतर त्याच्यानंतर 7 रुपये, नंतर 12 रुपये असा स्लॅब दिलेला आहे. मग आपण किती युनिट मध्ये येतो ते पाहून त्याच्यानुसार आपल्याला पर युनिट कॉस्टिंग लागत असते. यांचं जास्त असल्यामुळे 12 रुपये 23 पैशांनी आलं. तर यामध्ये याचं ऍव्हरेज काढलेलं आहे आणि जसं मी सांगितलं की 1 किलोवॅटचा प्लांट हा 120 युनिट जनरेट करतो. तर जे काही ऍव्हरेज आलं त्याला डिवायडेड बाय 120 केलं तर तुमच्या घरी किती किलोवॅटचा प्लांट लागणार आहे तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे, याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता बऱ्याच जणांना याचे एकच डिसएडव्हान्टेजेस हे आहे सोलर सिस्टीमचं की याची इनिशियल कॉस्ट जास्त आहे, पण ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा इन्व्हेस्ट केलं की तुम्हाला लॉंग टाइम याचं प्रॉफिट मिळतं आणि याचं रिटर्न किती दिवसात मिळेल हा सर्वात मोठा प्रश्न असतो कस्टमरचा, की एवढं इन्व्हेस्ट करतोय याचं रिटर्न कधी मिळेल. तर एका प्लांट, जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की 45 किलोवॅटचा प्लांट आहे, तर यासाठी आपण कॅल्क्युलेट केलं की 4 युनिट पर डे आहे, तर डेलीचे 180 युनिट तयार होतील आणि वार्षिक 65,700 युनिट तयार होतील. ठीक आहे, आता 12 रुपयांनी त्यांना रेट आहे, याला 12 रुपयांनी जर मी मल्टिप्लाय केलं तर 8 लाख रुपये वार्षिक भरावं लागणार आहे आपल्याला. पण तोच 45 किलोवॅटचा जर प्लांट मला इन्स्टॉल करायचा असेल तर त्याला 21,60,000 रुपये खर्च येईल. ठीक आहे, मग आता हा जो 21,60,000 रुपये खर्च येणार आहे डिवायडेड बाय मी वर्षाला 8 लाख रुपये बिल भरताय, हे जर मी केलं तर 2.5 ते 3 वर्षात तुमचं बिल निघून येतं. म्हणजे तुम्ही जो काही खर्च लावला हा 2.5 ते 3 वर्षात निघून येतो. आता छोटी असो किंवा मोठी सिस्टीम असो, 2.5 ते 3 वर्षाचा टाइम दिलेला आहे, टाइम पिरियड आहे. कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल. छोट्या प्लांटला 5 वर्ष लागतात, मोठे प्लांट असेल तर 2.5 ते 3 वर्षात आपला जेवढा काही आपण लावतोय त्या प्लांट इन्स्टॉलेशन करायला तेवढं निघून येतं. बाकी तुमची सिस्टम फ्री होऊन जातं 25 इयर्स साठी. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला फायनान्शियल बेनिफिट काय आहेत, तर इथे फ्युएल कॉस्ट आपल्याला 0 लागतोय, कुठल्याही प्रकारचं फ्युएल लागत नाही. जसं गाडी चालवायची असेल तर पेट्रोल डिझेल लागतं, पण इथे काहीच लागत नाही. इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं थर्मल पॉवर प्लांट मध्ये, तिथे कोळसा लागतो, इथे काहीच लागत नाही, इथे फक्त सनलाईट लागते जी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. इट्स अ वन टाइम इन्व्हेस्टमेंट अँड लॉंग टाइम प्रॉफिट. एक वन टाइमची इन्व्हेस्टमेंट आहे, एकदा तुम्ही इन्स्टॉल करा, नंतर आयुष्यभर तुम्हाला बघायची गरज नाहीये, तुम्हाला त्याचा प्रॉफिटच तुम्हाला मिळत राहील. त्यानंतर जर तुम्ही बघितलं इन्व्हेस्टमेंट
मध्ये जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही एफडी करता नेहमी. तर एफडी करताना जर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 1 लाख ची जर मी एफडी करत असेल तर आज मला रिटर्न काय मिळतात 4.5% राईट. सो मी जर 1 लाखचं जर इन्व्हेस्टमेंट करते तर त्याच्यात फक्त मला 4,500 जर मिळत असतील, पण तेच जर 1 लाख मी माझा 1 लाखाचा मी प्लांट लावला तर माझं येणारा 25 वर्षाचं बिल तर झिरो होतच आहे, पण पुढे पण त्याच्यानंतर माझी सिस्टीम चालणारच आहे. म्हणजे एवढं बिल माझं झिरो होणार आहे तर मला एवढा बेनिफिट मिळतोय. ठीक आहे. आणि जसं आपल्या गाडीला प्रत्येक महिन्याला मेंटेनन्सची गरज आहे, सर्व्हिसिंगची गरज आहे, तसं प्लांटला नाहीये. प्लांट मध्ये कुठल्याही प्रकारचा रोटेटिंग पार्ट नसल्यामुळे इथे कुठलाही फ्रिक्शन होत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये होणारे जे लॉसेस आहे किंवा आपण म्हणून मेंटेनन्स आहे हे फार कमी असतं. आता याच्या काही बॉडीज असतात, MNRE, IRED, सेकी, नेस वगैरे, की हे डिसिजन घेतात सोलर रिगार्डिंग कुठल्या गोष्टीवर तुम्हाला. MNRE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, ही मेनली डिसिजन घेते की कुठली सबसिडी डिक्लेअर करायची आहे, कुठल्या गोष्टीवर आपल्याला सबसिडी मिळणार आहे, कुठला स्कीम लॉन्च होणार आहे. प्रत्येक सोलर रिगार्डिंग जर गोष्टी बघायच्या असेल तर तुम्हाला ह्या फॉलोइंग बॉडीज ज्या आहेत इथे बघायला मिळेल. आता पुन्हा सोलर पीबी अपॉर्च्युनिटी बिझनेस रिगार्डिंग जर बघितलं तर पहिलं सोलर पीबी कंपोनंट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण कुठल्याही कंपोनंटचं तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता, डीलरशिप घेऊ शकता, डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकता, सोबत तुम्ही ट्रेडिंग करू शकता. काही नसताना म्हणजे मला ऑफिस टाकायचं नाही, काहीच नाही, फक्त मला साईड बिझनेस करायचं तर तुम्ही ट्रेडिंग पण करू शकता. आता बॅलन्स ऑफ सिस्टीम मध्ये ना बऱ्याच गोष्टी येतात, जसं अर्थिंग मटेरियल असेल, नट बोल्टिंग असेल, सॅडल असेल, कंड्यूट असेल, ह्या गोष्टी पण तुम्ही सेल करत असाल तर एकाच ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देत असाल तर तुमच्याकडे ऑटोमॅटिकली कस्टमर येतील. तर या प्रकारे पण तुम्ही बिझनेस करू शकता. तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण जाऊ शकता. मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही तुमचे ओपन करू शकता. प्रत्येक गोष्टीचं इथे मॅन्युफॅक्चरिंग करता येतं आणि याला कुठल्याही जास्त टेक्निकलची गरज नाहीये आणि टेक्निकली हेल्प करणारे लोक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर डिझाईन, जर तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग असाल, तुम्ही इंजिनिअरिंग फील्डशी आहात किंवा तुमचं इंटरेस्ट असेल BSc BCom असूनही की मला करायचंय तर तुम्ही इझिली डिझाईन शिकून त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकता. फार असं अवघड नाही. हो हो सर. त्यानंतर IT बेस असाल तर तुम्ही यामध्ये पण बरेचसे सॉफ्टवेअर आहे की त्यावर वर्क करून तुम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर ऑपरेशन अँड मेंटेनन्स मध्ये लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. याला मेंटेनन्स मध्ये एक बिझनेस आहे मेंटेनन्स रिलेटेड, जो आपल्या कोर्स मध्ये आपण एक्सपोज करतो, इथे नाही सांगता येईल मला तो. तर तो मेंटेनन्सचा बिझनेस जर तुम्ही आज स्टार्ट केला तर महिन्याला लाखो रुपये तुम्ही कमवू शकता. त्याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट झिरो आहे. अजून पुण्या मुंबईकडचे लोक फायनान्सिंग मध्ये जे करतात ना, आजकाल जे जास्त चाललंय हे सोलर मध्ये चाललंय. सोलरला फायनान्स खूप जास्त करते, याच्यामध्ये रिटर्न्स तेवढे जास्त मिळत आहे म्हणून. आणि सपोर्ट सर्व्हिसेस आहे. सपोर्ट सर्व्हिसेस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला लागणारा जो सपोर्ट सर्व्हिस, म्हणजे तुम्ही टेक्निकली फ्रीलान्सिंग वगैरे करत असाल तर तुम्ही तसंही करू शकता. आता डे बाय डे जर सर्वे पाहिला तुम्ही कॉस्ट वाईज बघितलं तर बघा 230 वॅटचाच पॅनल आहे, पण इथे इयर वर बघा 1953 ला 230 वॅटचा जो पॅनल आहे त्याची साईज 2012 ला त्याची साईज आणि 2015 ला त्याची साईज आणि आता 2022 ला त्याची साईज बघितली तर अजूनही कॉम्पॅक्ट स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. पर युनिट जर तुम्ही रेट बघितले तर इथे 1785 पर वॅट डॉलर होते, इथे 1.30, इथे 0.70 आणि इकडे अजून कमी होतील. पण आता थोडं मार्केट चेंज व्हायला लागलं कारण की लोक याच्याबद्दल थोडे अवेअर व्हायला लागले आणि त्याच्यातून आता डिमांड वाढत आहे म्हणून कॉस्टिंग पण वाढायला लागली. त्यानंतर काही सोलर अप्लिकेशन्स आहेत की याच्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. सोलर वॉटर पंपिंग आहे, ऍग्रिकल्चर पंपचे तुम्ही कामं घेऊ शकता, इन्स्टॉलेशन करू शकता. त्यानंतर सोलर फेन्सिंग, शेतातही सोलर फेन्सिंग आजकाल लोक करत आहेत. गावाकडची काही लोक असतील तर ते इझिली हे थोडं टेक्निक शिकून घेतले की तुम्ही फेन्सिंगचा बिझनेस स्टार्ट करू शकता. मेट्रो सिटीमध्ये असतील तर तिथे रूफटॉपला जागा कमी असतात, त्यामुळे तुम्ही BIPV ह्या सिस्टीम अशा इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर हे जे स्टेडियम आहेत, हे ऑस्ट्रेलियाचं स्टेडियम आहे, इथे पूर्ण त्यांनी इलेक्ट्रिफिकेशन जे आहे हे सोलरवर स्विच केलं.
पेट्रोल पंपवर तुम्ही सोलर सिस्टीम देऊ शकता. आता इन फ्युचर जो ट्रेंड येणार आहे हे ई व्हेकलचा, त्यासाठी चार्जिंग लागणार आहे. तुम्ही सोलर चार्जिंग स्टेशन मध्ये पण जाऊ शकता, तिथे तुमचा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. पुन्हा काही लोक फक्त आणि फक्त स्ट्रीट लाईटचा बिझनेस करतात, सोलर स्ट्रीट लाईट. सो तुम्ही एव्हरी कॉलेज, स्कूल, इन्स्टिट्यूट, हॉस्पिटल इथे सगळ्या ठिकाणी अप्रोच होऊन हा बिझनेस पण चांगल्या प्रकारे चालू शकतो. त्यानंतर हे काही नासाने डिझाईन केलेले प्रोजेक्ट आहेत, शिप्स आहेत, मेट्रो स्टेशन आहे किंवा रेल्वे स्टेशन आहेत. हे प्रत्येक रेल्वे स्टेशन आता स्विच होत आहे. दिल्ली साइडचे रेल्वे स्टेशन ऑलरेडी स्विच झाले आहे सोलरवर. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता काम सुरू होणार आहे. सो तुम्ही जर, आणि हे छोटे प्रोडक्ट आहेत आपले की ज्यांचं लाखामध्ये नाही, फक्त हजारात, किंवा ज्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, इमर्जन्सी लाईट असेल तर आपण आज पण चार्जिंग करून ते करतो. पण जर तुम्ही सोलरचे प्रोडक्ट असे छोटे छोटे युज केले, याचं सेलिंग केलं, याचं शॉप ओपन केलं, तर याच्यात बरेच प्रोडक्ट आहे, बरेच. हा एक सॅम्पल आहे लॅन्टनचा आणि होम लाईट सिस्टीमचा. इथे एकच दिसतंय, तिथे वेगवेगळे याचे टाइप्स आहेत. वेंडर साठी आहे, जे आपले स्ट्रीट वेंडर साठी वेगळे प्रोजेक्ट आहेत. सोलर कुकर, सोलर ड्रायर, हे असे वेगवेगळे याच्यात तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच सर. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क मी. येस, थँक्यू मॅम फॉर वंडरफुल गायडन्स. आणि बरेच ऍस्पेक्ट तुम्ही कव्हर केले. सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत या सेक्टर मधल्या असेल, आणि बरेचसे प्रॅक्टिकल टेक्निकल गोष्टी पण तुम्ही कव्हर केल्या. सो थँक्यू मॅम. सो ऑडियन्स मध्ये रिक्वेस्ट आहे, ज्यांना क्वेश्चन्स आहे, तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. सो आम्ही तुमचे क्वेश्चन्स, आणि चॅट बॉक्स मध्ये टाकताना होस्ट सिलेक्ट करा, म्हणजे आम्हाला तुमचे क्वेश्चन्स कव्हर करता येईल. ओके, सो ऑलरेडी काही क्वेश्चन्स आहे, मी एक कव्हर करतो. सो मॅम, सोलर फार्मिंग याच्यावरती जरा थोडं गाईड करा की सोलर फार्मिंग बिझनेस बद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि साधारण एक सेकंड, आणि पर एकर किती जनरेशन होतं याच्यामध्ये, आणि जमीन कशी असायला पाहिजे? आता सध्या सोलर फार्मिंगला थोडी डिमांड येते, कारण की एमएससीबीच्या काही स्कीम्स लॉन्च झालेल्या आहेत, कुसुम योजना वगैरे, किंवा सौर क्रांती, हरित क्रांती, असं अशा स्कीम्स काही लॉन्च झालेल्या आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला जे काही डिटेल्स टेक्निकली तर मी सांगू शकते, पण ज्या स्कीम्स आहेत त्या पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला एमएससीबी ऑफिसमध्ये जाऊन तिथे फॉर्म फिलअप करून ते शेतीची पाहणी करून तुमचं इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्यामध्ये जाता येईल. आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे, प्रॉफिट नाही असं नाहीये. लँड जी आहे ना, आजकाल ज्या नापीक म्हणतो आपण, नापीक जमिनी, जिथे काहीच पीक होत नाहीये, किंवा ज्यांना आता तिथे पीक घ्यायचं नाही, अशा कुठल्याही जमिनी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. फक्त त्याचं आहे की 3 एकर चा स्पेस पाहिजे आहे, किंवा 1 एकरचा असला तरी तुमचं जे शेत आहे ते आपलं सबस्टेशन पासून 5 किलोमीटरच्या दुरीवर असलं पाहिजे, तेवढं डिस्टन्स असलं पाहिजे. हे काही त्याचे नॉर्म्स दिलेले आहेत. ओके, पुढचं आहे की आपण जेव्हा सोलर पॅनल एका बिल्डिंग मध्ये इन्स्टॉल करतो, तर ते एका इंडिव्हिज्युअल फ्लॅटला करता येतो का पूर्ण बिल्डिंगला करावं लागतं? इथे काय होतं, अपार्टमेंट जर असेल तर वरचा जो रूफ आहे हा सगळ्यांचा असतो, कॉमनली असतो. मग फक्त आपल्याला इंडिव्हिज्युअली जर लावायचा असेल आपल्या घरापुरता किंवा आपल्या फ्लॅट पुरता, तर तुम्हाला बाकीचे जे सोसायटी मेंबर आहेत त्यांची एनओसी घ्यावं लागतं. एनओसी घेतल्यानंतर मग आपण आपलं इंडिव्हिज्युअली लावू शकतो. किंवा आजकाल पुणे मुंबई साईडला जे आहेत ते कॉमनली लावत आहे. कॉमन जे इलेक्ट्रिसिटी बिल साठी आहे ते प्लांट इन्स्टॉल करत आहे, की ज्याच्यावर त्यांच्या लिफ्ट आणि कॉमनची इलेक्ट्रिसिटी चालेल असं. ओके, आणि आपला जो सरप्लस प्रोडक्शन होतो, तर तो आपल्याला गव्हर्नमेंटला पुन्हा देता येतो का, सेल करता येतो? हे फार्मिंग मध्ये होतं. सेल करायचं जे आहे ना, हे फार्मिंग मध्ये होतं, सोलर फार्मिंग मध्ये होतं. पण तुम्ही जर छोटे प्लांट म्हणत असाल रूफटॉप, तर याच्यामध्ये सेलिंग होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की एमएससीबी किंवा कुठलीही गव्हर्नमेंट बॉडी आपल्याकडनं कुठल्याच प्रकारे इलेक्ट्रिसिटी परचेस करत नाही. फक्त युनिटच्या बदली तुम्हाला युनिट मिळणार. युनिटच्या बदल्यात तुम्हाला पैसे कुठेच मिळत नाही, फक्त फार्मिंग मध्ये मिळेल. राईट. पुढचं आहे की आता गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स आहे आणि ते फंडिंग करतात, तर असे प्रोजेक्टचे टेंडर कसे भरायचे किंवा त्याची इन्फॉर्मेशन कुठून मिळेल? मी ज्या काही बॉडीज तुम्हाला दाखवल्या होत्या, एमएनआरई आहे, नीस आहे, सेकी आहे, आयआरडी आहे, ती यामध्ये तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन क्लिअरली मिळून जाते. ओके, आणि त्याचं हे म्हणजे प्रोसेस कशी असते ते टेंडर भरायची वगैरे?
त्याच्यावरती काही गाईड करा. टेंडरसाठी काय आहे ना, की एक तर पहिले तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही तेवढ्या किलोवॅटचं काम केलेलं असलं पाहिजे किंवा तुमचा बॅक एक्सपिरियन्स त्याच्यामधला काहीतरी असला पाहिजे. त्यावेळेस आपण टेंडरला जाऊ शकतो. तुमचं काय म्हणू आपण, की नेट प्रॉफिट पाहिलं जाईल, तुमचं टर्नओव्हर पाहिलं जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी असेल तुमच्या, तर तुम्ही टेंडर फिलिंग करू शकता. मग शेवटी टेंडरची जी प्रोसेस आहे ही प्रत्येक टेंडर वाईज वेगवेगळी आहे. डॉक्युमेंटेशन प्रोसेस ही वेगळी आहे. तर त्याची थ्रूआउट इन्फॉर्मेशन तुम्हाला एमएनआरईच्या साईटवर मिळून जाते. राईट. ओके. पुढचं आहे की याला आपण साईड बिझनेस म्हणून बघू शकतो का? डेफिनेटली मी बऱ्याच वेळेस सांगितलं की आपण याला साईड बिझनेस मध्ये कन्वर्ट करू शकतो. तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही साईड बिझनेस मध्ये करू शकता. कारण की ट्रेडिंगला मी आधी सांगितलं की ऑफिसची गरज नाहीये. तुम्हाला फक्त समोरचा जो कस्टमर आहे त्याची ऑर्डर घेणे आणि पुढे डीलरला फॉरवर्ड करणे आहे. त्यातला तुमचा काय जो नफा आहे तो काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही साईड बिझनेस हा करू शकता. पण तुम्ही इन्स्टॉलेशन पण तुम्ही करू शकता साईड बिझनेस मध्ये. पण एकदा फ्लो वाढायला लागला तर तेच सगळं मॅनेज तुम्हाला करायचंय. शेवटी कसं करते साईड बिझनेस डेफिनेटली आपण करू शकतो. ओके. आणि याला एक ट्रेडिंग म्हणजे सोलार पॅनलचं ट्रेडिंग करू शकतो का? हा पण एक बिझनेस आहे. प्रत्येकच गोष्टीचे ट्रेडिंग होतं सर. म्हणजे सोलर मध्ये जी छोट्यातली छोटी गोष्ट लागते ना, याचं पण ट्रेडिंग होतं. राईट. पॅनल पासून तुम्ही इन्व्हर्टर असेल, एसीडीबी, डीसीडीबी असेल, अर्थिंग मटेरियल असेल, प्रत्येक गोष्टीचं ट्रेडिंग तुम्ही करू शकता. फक्त पॅनलवर न डिपेंड राहता. तर पॅनल मध्ये बरेच लोक आहेत, त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत याच्याकडे लोकांचं फोकस नाही आहे, तर तुम्ही त्या गोष्टीला घेऊन पुढे जाऊ शकता. आणि साधारण किती इन्व्हेस्टमेंट लागते पॅनल्सच्या याच्यामध्ये? तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर असं जसं काही लागत नाही. म्हणजे मी ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्हाला डिपेंड की मला झिरोवर पण स्टार्ट करता येईल आणि जर मला 10 लाख 5 लाख इन्व्हेस्ट करून पण मी चालू करू शकते. हे डिपेंड माझ्यावर आहे. कारण की मला जर समोरून ऑर्डर आली, एक 2 व्ह्यूज आहेत की मला जर समोरून ऑर्डर आली मी ती घेईल आणि ती ऑर्डर मी डीलरला फॉरवर्ड करेल, त्यांच्याकडनं मटेरियल घेऊन पुढे सप्लाय करेल. हा झाला एक. याला मला झिरो इन्व्हेस्टमेंट लागते. पण दुसरी गोष्ट की मी माझ्याकडे स्टॉक ठेवतोय आणि मग ते मी ट्रेडिंग करतोय. तर त्यावेळेस तुम्हाला जी काही तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे 1 लाखापासून ते तुम्ही करू शकता. राईट. ओके. सो आता बरेच लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो मी क्विकली एकदा कोर्स बद्दलची माहिती देतो. सो हा उद्योगवर्धिनीचा हा जो सोलार चा जो कोर्स आहे, सोलार मध्ये तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल तर हा 21 मार्च पासून चालू होतोय. याच्यामध्ये जे आजच्या गोष्टी ज्या आपल्याला वेबिनार मध्ये कव्हर झाल्या, या सगळ्या डिटेल मध्ये 2 आठवड्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदम इन डिटेल समजली जाईल की कसं याच्यात बिझनेस करायचं आणि प्रत्येक कंपोनंट वरती, प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला टेक्निकल पण मार्गदर्शन दिलं जाणार. तर हा आमचा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे. 21 मार्च पासून चालू होतोय आणि याचं टायमिंग आहे रोज संध्याकाळी 7 ते 8:30. तर आजचा वेबिनार काही लोकांनी उशिरा जॉईन केला किंवा पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही वॉच लेटेस्ट वेबिनार या सेक्शनवर बघू शकतात. आणि आजचा वेबिनारची रेकॉर्डिंग इथे अपलोड केली जाईल, तुम्ही पुन्हा बघू शकता. तर या कोर्सचं सिलेबस इकडे तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळेल. तर एक सगळ्यात आधी म्हणजे इंट्रोडक्शन, सोलार काय असतं, लाईट बिल कसं वाचायचं, व्हेरिएबल चार्ज काय, फिक्स चार्ज काय, या गोष्टींमध्ये गायडन्स मिळणार आहे. मग त्याच्यानंतर बेसिक्स सगळे जे कंपोनेंट्स आहे सोलार मधले, मग पॅनल्स आहे, इन्व्हर्टर्स आहे, स्ट्रक्चर आहे, एसीडीसी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कव्हर होणार आहे. आणि बीओएस, स्ट्रक्चर, इन्व्हर्टर पॅनल हे गोष्टी आहेत. ज्यांनी हँड रेस केले आपण किंवा चॅटबॉक्स वरती अजून बरेच क्वेश्चन आहेत, तर आपण शॉर्टली पुन्हा चालू करूयात क्वेश्चन आन्सर. आणि त्या कोर्समध्ये अजून ॲरे मॅचिंग, इन्व्हर्टर्स आहे, हे सगळे या गोष्टीतले आहे. काही तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन साईट व्हिजिट सुद्धा होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे पॅनलचं इन्स्टॉलेशन कसं होतं हे लाईव्ह ऑनलाईन तुम्हाला दाखवलं जाणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण ऑपरेशन मेंटेनन्सच्या गोष्टी काय असतात, प्लांट स्टॉप झाला तर कसं मेंटेन करायचं, त्या गोष्टी आहेत. सोलार फायनान्सिंग आहे. काही लोकांचे याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल क्वेश्चन आहे. सोलार फायनान्स कसं मिळवायचं, काय मिळवायचं, ते गोष्टी कव्हर होणार आहे. सोलार प्लांट एक ओव्हरऑल काय असतो, सगळं याच्यामध्ये स्टार्ट टू एंड तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. ऑफ ग्रिड सोलार काय असतो आणि सोलार पंप्स आहे. सोलार पंप सुद्धा आजकाल बरंच मोठ्या प्रमाणात युज होतात, तर हे सुद्धा आहे. बॅटरीज कशा युज होतात ते कव्हर होणार आहे. सोलार लॅन्टर्न, सोलार एलईडीज, हे जे अदर प्रोडक्ट्स आहेत ते आहे. आणि बिझनेस इनपुट म्हणजे याच्यामध्ये बिझनेस कसा चालू करायचा,
इन्व्हेस्टमेंट किती लागते, कसं फायनान्शियल मॉडेल कसं असतं, मार्केटिंग कसं करायचं, प्रमोशन कसं करायचं, गव्हर्नमेंटचे स्कीम्स काय, हे सगळं तुम्हाला या कोर्समध्ये डिटेलमध्ये मिळणार आहे. लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल सुद्धा होतं याच्यामध्ये. तर तुम्ही एक क्लिप बघू शकता इकडे की त्याचं प्रॅक्टिकल कसं होतं ते सुद्धा इथे गायडन्स मिळणार. ऑफकोर्स प्रीती मोरे मॅडमच पूर्ण कोर्स कव्हर करणार आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये गाईड करणार आहे. आणि उद्योगवर्धनेचे संचालक श्री शांडक सर सुद्धा तुम्हाला याच्यात गायडन्स करणार आहे की याच्यामध्ये बिझनेस कसं चालू करायचा, याच्यावरती तुम्हाला गायडन्स करणार आहे. तर आमचे एवढे पार्टिसिपंट ट्रेनर्स आहेत, तुमचं त्यांचा नेटवर्क होतो, तुम्हाला सगळ्या फ्रँचायझीज बद्दल किंवा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन चालू करायचं असेल सोलारचं, त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला असिस्टन्स देतो. आमचे एवढे स्टुडंट्स काम करतायत तर तुम्हाला त्यांचा एक असिस्टन्स भेटतो. आमचे सोलर फायनान्सिंग साठी टायप्स आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला मदत मिळेल, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि एक ओव्हरऑल मिनिमम इन्व्हेस्टमेंट वाला बिझनेस आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये कोर्समध्ये सगळं मिळणार आहे. आणि आमच्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात. इथे तुम्ही आणि ह्या कोर्सला तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि इथे तुम्ही तुमचे डिटेल्स फिलअप केल्या की तुम्ही इथे रजिस्टरवर क्लिक केलं तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. गुगल पे, युपीआय, फोन पे सगळ्या याच्याने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. इकडे तुम्हाला रजिस्टर वरती क्लिक करायचं. काही फीडबॅक्स बघूयात की आमच्या पार्टिसिपंट्सनी याच्यामध्ये कोर्स केलेले आहेत. तर त्यांनी कसे बिझनेस चालू केले हे आपण फीडबॅक्स इथे बघूयात. बऱ्याच लोकांचे याच्यामध्ये सर्टिफिकेट आहे. एक पार्टिसिपंटने 20 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन सुद्धा केलं रिसेंटली. 21 सप्टेंबरच्या बॅचचे स्टुडंट होते. तर तेवढं मोठं आहे. पण यांचं गणेश पवार यांचे बरेच फीडबॅक्स आहे की ऑनलाईन कोर्सचा आज त्यांना इतका चांगला फायदा आलेला आहे आणि आज त्यांचे मोठ्या प्रमाणात बिझनेसेस चालू आहे आणि इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. एक आपण शॉर्ट क्लिप बघूयात ज्यांनी हा बिझनेस चालू केला त्यांचा आपण एकदा क्विकली फीडबॅक मी बघूयात अगोदर की पण त्यांना म्हटलं कसं की मला कोर्स करायचा. मी अगोदर पण म्हटलं की मला कोर्स सॉरी मी अगोदर पण म्हटलं की मला कोर्स करायचा होता हा, पण नेमका कसं करावा, कुठे करावं याच्याबद्दल काही खूप अशी माहिती नव्हती. आणि मी जेव्हा हा कोर्स तुमच्या सोबत केला तेव्हा असं कळालं की तुम्ही इतकी डिटेलिंग केली ह्या प्रत्येक गोष्टीची. कारण मी पण स्वतः बिझनेस करतो. तेव्हा मला तुम्ही ज्या डिटेलिंग करून ज्या सांगितल्या प्रत्येक याच्या, म्हणजे फक्त छोट्या छोट्या गोष्टी की आर्थिंग कशी लावायची, त्याला इन्सुलेटर लावायचे, म्हणजे ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत ना की जेव्हा आपण काम करायला जातो. म्हणजे आता तुम्ही मला एक गोष्ट सांगितली, आम्हाला सर्वांना सांगितली, म्हणजे की जे पॅनल लावलेले आहेत त्याच्या ठिकाणी ज्या केबल असतात खालून, त्याला व्यवस्थित टाय बांधायच्या. म्हणजे ते कनेक्टर वगैरे त्याचे केबल असतील त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे. आपलं जे जेव्हा हे लेक्चर झालं त्यानंतर मी नाशिकच्या एक तुम्हाला मागे म्हटलं होतं की मी एक मोठ्या याच्यावर रेसिडेन्शियल साईटचं काम मला मिळालं. तर तिथे मी जेव्हा गेलो तेव्हा तिकडचे सगळे सोलर पॅनल जे होते त्याच्या सगळ्या केबल खाली लटकत होत्या. आणि मला बघितल्यानंतर ते अतिशय वाईट वाटलं आणि तुमची आठवण झाली की तुम्ही आम्हाला अगोदरच ते सांगितलं होतं की तुम्ही त्या केबल टाय सुद्धा मारल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितल्या. आणि नक्कीच म्हणजे माझ्याकडे तर 2-4 एन्क्वायऱ्या पण मी जे काही शिकत होतो ते लोकांना जाऊन सांगत होतो. तर 2-4 एन्क्वायऱ्या सुद्धा माझ्या आल्या, त्या फायनल होतील. सुंदर प्रकारे सगळे तुमचे पीपीटी पण खूप छान होत्या. आणि तो जो वेळ होता, तो रोज संध्याकाळी आम्ही 7:30 वाजेची वाट बघत होतो. मी तरी 7:30 वाजेची वाट बघत होतो आणि 1.5 तास हा जो होता तो अतिशय इन्फॉर्मेटिव्ह तुमचं लेक्चर असल्यामुळे तो 1.5 तास कुठे जात होता ते पण समजत नव्हतं. ओके, सो या कोर्सला तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. 3000 फीज आहे आणि ऑनलाईन तुम्ही बघू शकतात, अटेंड करू शकतात लाईव्ह ऑनलाईन. आणि लिमिटेड स्टुडंट असतात या कोर्समध्ये आमच्या. आणि बेसिकली प्रत्येक सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळतं, तुम्हाला पीपीटीज मिळतात, कोर्स मटेरियल मिळतो. हे सगळ्या गोष्टींचा आजचा वेबिनारचा सुद्धा तुम्हाला पीपीटी मिळेल. बरेच आमचे डिटेल्ड पीपीटीज आहे, प्रेझेंटेशन्स आहे, टेक्निकल कोर्स मटेरियल आहे. तुम्हाला या कोर्समध्ये तुम्हाला ऑफर केलं जाईल, फ्री मध्ये भेटलं जाईल. आणि तुम्ही हा लाईव्ह ऑनलाईन सेशन आहे, तर तुम्ही नक्कीच करू शकता.
तर रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला आणि 6 मंथचा त्याचा ऍक्सेस सुद्धा मिळेल आणि मंडे पासून याची बॅच चालू होते. ओके, सो आता बरेच क्वेश्चन्स आहे, सो विल टेक रॅपिड फायर मध्ये. ओके, सोलार पॅनल, एक मिनिट, याच्यासाठी मॅम लायसन्स घ्यावं लागतं का? बिझनेस साठी हो. बिझनेस साठी आपल्याला शॉप ऍक्ट आणि जे काही आपल्याला LLP प्रायव्हेट लिमिटेड जे काही फॉर्म करायची असेल त्याचे डॉक्युमेंटेशन लागतात. असं त्याचे दुसरे कुठले डॉक्युमेंट नाही लागत. ओके ओके, पुढचा क्वेश्चन आहे, एकच मिनिट, मला एक्सपिरियन्स आहे. ओके, इलेक्ट्रिकचा ज्यांना एक्सपिरियन्स आहे ऑफकोर्स त्यांना तर प्रेफरन्स आहे, म्हणजे त्यांना खूप जास्त इझिली समजेल आणि या बिझनेस मध्ये चांगलं तुम्ही करू शकता. ओके मॅम, याच्यामध्ये लीड्स कशा जनरेट करायचे या बिझनेस मध्ये? लीड्स जनरेट कशा करायच्या तेच आपल्याला कोर्समध्ये शिकायचं ऍक्च्युली. पण एक शॉर्ट मध्ये सांगेल की जसं आपण इथे मार्केटिंग कसं करायचं किंवा आपलं प्रोडक्ट आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये कव्हर करत असतो. म्हणजे डे 1 पासून आपण प्रत्येक जे आपले पार्टिसिपंट आहे यांना कामाला लावतो की तुम्ही आजपासून रजिस्ट्रेशन केल्यापासून तर तुमचा कोर्स होईपर्यंत तुमची एक ऑर्डर तुमची फायनल झाली पाहिजे, असं आपला त्याच्या मागे असतो की तिथूनच शिकाल तुम्ही की तुमच्या लीड्स तुम्ही कशा जनरेट करायच्या. राईट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कशा आहे याच्यामध्ये डोमेस्टिक इंडस्ट्रियल साठी? महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या आहेत, आता काय स्कीम्स वेगवेगळ्या लॉन्च करतात गव्हर्नमेंट. आताच रिसेंटली जी फेब्रुवारी पर्यंत होती, ऍग्रिकल्चरवर आपल्याकडे सबसिडी दिली होती. महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चरवर दिली होती आणि 3 हिली स्टेटला रूफटॉपवर सबसिडी दिली होती. तर प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रोजेक्टवर वेगवेगळ्या स्कीम लॉन्च करत असते किंवा वेगवेगळ्या प्रोडक्टवर सबसिडी डिक्लेअर करत असतात. तर सध्या आपल्या महाराष्ट्रात चाललंय की ऍग्रिकल्चर पंपला 95% सबसिडी. तर यामध्ये तुम्ही ऍज अ वेंडर म्हणून पण काम करू शकता, ऍज अ इन्स्टॉलर म्हणून पण काम करू शकता आणि इव्हन तो तुम्ही जर तुम्ही थोडं कम्प्युटरचं जर नॉलेज असेल तर लोकांचे फक्त फॉर्म भरून देण्यापासून पण तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. म्हणजे त्याला काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये. आणि स्कीम ह्या दरवर्षी तुम्हाला फक्त जे आपला मेडा आहे, जे महाराष्ट्र ऊर्जा जे ऑफिस आहे, तर तिथे तुम्हाला लिंकवर ते सगळं चेक करावं लागतं की कुठल्या नवीन स्कीम आल्या, काय नवीन डिक्लेअर झालंय. आता ऊर्जा बजेटमध्ये तर भरपूर मिळालेलं आहे सोलरला, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे सध्या सगळेजण. ग्रेट. पुढचं आहे की सोलार रेसिडेन्शियलला काही असतात का सबसिडीज वगैरे? नाही, सध्या तरी नाहीये. 2013ला जी सबसिडी आली त्याच्यानंतर अजूनपर्यंत सबसिडी आलेली नाहीये. फक्त ते पेपरमध्ये येतं दर महिन्याला काहीतरी या महिन्यात डिक्लेअर होणार आहे वगैरे, पण अजून आलेली नाहीये. येणार कधी आहे याच्याबद्दल आपण प्रेडिक्ट पण करू शकत नाही. आणि सबसिडी आय डोंट थिंक सो की येईल म्हणून आता, कारण की आता बरेच लोक अवेअर झाले. सबसिडी केव्हा येतं की जेव्हा लोकांना अवेअरनेस नसेल त्यावेळेस तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी सबसिडी हा प्रोग्राम लॉन्च केला जातो, जो 2013-14ला झालेला आहे ऑलरेडी. आता सध्या सबसिडी मार्केटमध्ये नाहीये रूफटॉपवर. ओके, पुढचं आहे की याच्यामध्ये डीलर डिस्ट्रीब्युटरला कशा मार्जिन्स असतात ते आय डोंट कॅन यू डिस्कस, कॅन यू शेअर? इट डिपेंड्स एव्हरी डीलर अँड डिस्ट्रीब्युटर्स. ते आपण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, मार्जिन वेगळं आहे. पण विदाउट प्रॉफिट बिझनेस हा होत नाही. तर आहे ऑलरेडी प्रॉफिट असेलच, डेफिनेटली असणार आहे. त्याच्यामुळे तो आहे एक असेल व्हॅल्यू काहीतरी. ऑफकोर्स कोर्स मध्ये या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये कव्हर होणार आहे आणि पब्लिकली सगळ्या डिस्ट्रीब्युटर आम्ही हे शेअर नाही करू शकत, बट हे कोर्स मध्ये मिळणार आहे. आणि मॅम स्वतः या बिझनेस मध्ये आहे एवढ्या वर्षांपासून आणि मॅम कडे स्वतः सुद्धा डिस्ट्रीब्युटरशिप आहे. सो आपण याच्यामध्ये अजून डिटेल मध्ये गायडन्स करू शकतो कोर्स मध्ये की कुठल्या याची तुम्ही घेऊ शकतात, कुठल्या टॉप मॅन्युफॅक्चरर्स आहे, टॉप डिस्ट्रीब्युटर्स आहे. आमच्या बऱ्याच लोकांसोबत टायप सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला कोर्स मध्ये सगळी माहिती मिळणार आहे. ओके, पुढचं आहे की एक सेकंड, आणि एक क्वेश्चन असं आहे की सपोज 1 किलोवॅट पासून 1 मेगावॅटचं इन्स्टॉलेशन जर का करायचं असेल, म्हणजे सो आपण या सगळ्याचे प्रोसेस सगळी सेम असते?
प्रोसेस सेमच आहे. म्हणजे 1 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन करायचं असेल की 1 मेगावॅटचं इन्स्टॉलेशन करायचं आहे, प्रोसेस सेम आहे. फक्त काय पॅनल सायझिंग वाढत राहते, इन्व्हर्टर सायझिंग वाढत राहील, बाकीच्या गोष्टी सगळ्या सेमच वापरावं लागतात. राईट राईट. आणि बरेच लोकांचे क्वेश्चन्स खूप डिटेल्ड आहे, तर हे वेबिनार मध्ये कव्हर नाही करता येणार की किती जागा लागते, या 10 किलोवॅटला किती जागा लागेल, 1 मेगावॅटला किती जागा लागेल. ऑफकोर्स हा वेबिनार आहे, खूप जास्ती ऑडियन्स असल्यामुळे आम्ही सगळे क्वेश्चन्स नाही कव्हर करू शकत, पण कोर्समध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक याच्यावरती डिटेल आन्सर असतो की कुठल्या सिलेबस मध्ये त्या गोष्टी कव्हर असतात की किती जागा लागते, एक स्टँडर्ड त्याचे किती असतात, त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि कोर्समध्ये इंटरॅक्शन करून तुम्ही सगळे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स मिळणार आहे. ओके. सरकारला आपण युनिट विकत देऊ शकतो का? आणि म्हणजे त्याच्यासाठी आय थिंक सोलर फार्मिंग असं काही बिझनेस आहे, असं काही? सोलर फार्मिंग मध्येच आपण युनिट विकू शकतो, बाकी कुठे आपण रूफटॉप मध्ये असं होत नाही. बरोबर. ओके. सोलर मध्ये मेंटेनन्स आणि म्हणजे ही फील्ड कशी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत? कसं आहे ना, सगळ्यांचं इन्स्टॉलेशन कडेच लक्ष आहे. मोस्टली आता जे इन्स्टॉलर आम्ही बघतो किंवा आम्ही पण आहेत, आमचं फक्त इन्स्टॉलेशन कडे लक्ष आहे, मेंटेनन्स कडे असं जसं लक्ष नाहीये. तर तुम्ही मेंटेनन्सला पण एक चांगला बिझनेस म्हणून तुम्ही करू शकता. आज त्याच्यावर आम्ही वर्कआउट करते, आमचे काही प्रोजेक्ट आमचं चालू आहे आणि ते आम्ही आणणार आहे मार्केटमध्ये. सो दिल्लीचे काही लोक आहेत, 2 व्यक्ती, की महिन्याला ते 10-10 लाख रुपये फक्त मेंटेनन्स मध्ये कमवत आहे आणि 0 इन्व्हेस्टमेंटवर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे, मग हे आपण कोर्स मध्ये कव्हर करू की कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये मेंटेनन्सला आपल्याला बिझनेस मध्ये कन्वर्ट करता येईल. आणि याला टेक्निकलची गरज नाहीये, मेनली की टेक्निकलची गरज नाही. राईट राईट राईट. ओके. आणि हा कोर्स हा मंडे टू सॅटर्डे होणार आहे, 2 आठवडे या कोर्सचा ड्युरेशन आहे आणि फीस 3000 आहे आणि रोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स कम्प्लीट होणार आहे. ओके. काही आय टेक काही जनरल क्वेश्चन्स जे सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. ऑफकोर्स गव्हर्नमेंट एम्प्लॉई हा बिझनेस करू शकतो का? ऑफकोर्स म्हणजे जे एमएससीबी शी रिलेटेड आहे ऑफकोर्स करू शकतील, राईट? म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला खूप जास्ती अपॉर्च्युनिटीज आहे, तरी मॅम याच्यात तुम्ही काही गाडी करू शकता? नाही, करू शकतात ना, कारण की आपल्याला उलट तुम्ही गव्हर्नमेंट एमएससीबी ला असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा तसाच फायदाच होणार आहे. कारण आपण जेव्हा रूफटॉपचं इन्स्टॉलेशन करतो किंवा कुठलंही इन्स्टॉलेशन करतो, तर आपल्याला मेनली ज्या परमिशन घ्यावं लागतात त्या एमएससीबीच्याच घ्यावं लागतात आणि तिथेच आपलं सर्वात महत्वाचं काम असतं, तिथेच अडतं आपलं काम. इन्स्टॉलेशन आपलं 4 दिवसाचं काम असतं किंवा 2 दिवसाचं काम असतं, पण ही थ्रूआउट जी प्रोसेस आहे ना एमएससीबीची, यालाच 1.5 महिना लागतो. तर ह्या गोष्टी जर तुम्ही त्याच डिपार्टमेंटचे असेल तर तुम्हाला तो फायदा होईल. राईट. पुढचं की कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट पण करू शकतील का कोर्स? मी तेच सांगते की आर्ट्सचे लोक करतायत किंवा जे 12वी शिकलेले लोक करतायत, तर कॉमर्सचे तुम्ही डेफिनेटली करू शकता. याला टेक्निकली ऍज सच असं नाही पाहिजे. फक्त काही गोष्टी आहेत की त्या जर तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्ही बिझनेस हा करू शकता. राईट राईट. आय थिंक जे तुम्ही फीडबॅक मध्ये आमचा एक जर का व्हिडिओ बघितला, गणेश पवार म्हणून काय, आणि तर त्यांचा हा टेक्निकल नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड होता आणि आज त्यांचे खूप इन्स्टॉलेशन आहे, पुण्याचे ते स्टुडंट आहे. तर तुम्ही आमच्या कोर्समध्ये त्यांचा फीडबॅक व्हिडिओ बघू शकतात की त्यांनी कसं केलं. त्यांचं कम्प्लिटली नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड होतं आणि बऱ्याचशा लेडीज सुद्धा या कोर्समध्ये जॉईन होतात, बऱ्याचशा वुमन सुद्धा या कोर्समध्ये किंवा या फील्डमध्ये त्यांचा बिझनेस चालू करू शकतात. सो खूप डिमांड आहे खूप आणि याच्यामध्ये लोक काम करणारे खूप कमी. ओके. आणि ऑफकोर्स कोर्स केल्यामुळे तुम्हाला टेक्निकल नॉलेज तुम्हाला या मधलं येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही कन्व्हिन्स चांगल्या प्रकारे करू शकता स्टुडंट्सला किंवा तुमच्या कस्टमर्सला आणि तुम्ही चांगल्या प्रकारे इन्स्टॉलेशन करू शकतात, चांगलं रिकमेंडेशन देऊ शकतात. राईट. पुढचं आहे की लाईट बिलच्या याच्याने आपण रिकमेंड करू शकतो का, म्हणजे किती याचं इन्स्टॉलेशन करायचं ते लाईट बिलच्या याच्याने होतं का? म्यूट आहे मॅम तुमचं. लाईट बिल आपल्याला अनालिसिस करूनच आपण ठरवतो की आपल्याला किती किलोवॅटची सिस्टीम इन्स्टॉल करायची. मला ऍक्च्युअली एक बिल शेअर करायचं होतं पण मी विसरले होते. 1 मिनिट फक्त. इथे तुम्ही बघू शकता की हे एक इलेक्ट्रिसिटी बिल आहे. ठीक आहे. इथे जे वर आहे ना, हे आफ्टर इन्स्टॉल
इन्स्टॉलेशन आहे आणि खाली जे बिल दिसतंय ना हे बिफोर इन्स्टॉलेशनचे. तिथे 19,000 त्यांना महिन्याला 19,000 ते 25,000च्या रेंजमध्ये त्यांना बिल यायचं. पण जेव्हापासून आपलं सोलर सिस्टम त्यांनी इन्स्टॉल केलंय तर यांना 350 हे रेंटल पे करायला येते. म्हणजे हा ड्रास्टिकली तुम्हाला डिफरन्स तिथेच बघायला मिळेल. आणि सेकंडली जे आपलं एक मिडल क्लास फॅमिली असेल छोटी 4 मेंबर्सची, तर त्या याच्यामध्ये 3,000 4,000 जर तुम्हाला बिल येत असेल तर यांना बघा इथे 0 बिल आलेलं आहे आणि कंटिन्युअसली आता त्यांना 0 बिल येत आहे. सो हा एक डिफरन्स तुम्हाला लगेच बघायला मिळतो नेक्स्ट मंथ मध्ये. एकदा तुमचा प्लांट इन्स्टॉल झाला की तुम्हाला डेफिनेटली फरक बघायला मिळेल. फक्त इथे तुम्हाला एकतर 0 बिल येईल नाहीतर तुम्हाला रेंटल पे करायला येईल. बरोबर, राईट. आणि काही स्टुडंट्स आहे या वेबिनार मध्ये आणि बेसिकली जॉब अपॉर्च्युनिटीज बद्दल विचारत आहे. तर ऑफकोर्स या सेक्टरमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहे आणि तुम्हाला कोर्स झाल्याचं एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे ज्याचं तुम्ही जॉब साठी अप्लिकेशन करू शकतात आणि तुम्हाला खूप ऑब्व्हियसली याच्यामध्ये खूप डिमांड आहे. खूप लोक ऑलरेडी शॉर्टेज आहे. जॉब मिळण्याचे चान्सेस खूप इझी आहे रिलेटिव्हली. मला एक सांगावंसं वाटेल की जे स्टुडंट्स आहेत त्यांना मेनली इंटर्नशिप प्रोग्राम आता कंपल्सरी केले आहेत युनिव्हर्सिटीने. तर तुम्ही ह्या 2 वीकचा आपला प्रोग्राम आहे आणि युनिव्हर्सिटीच्या नॉर्म्स प्रमाणे 2 वीकचं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे. ते उद्योगवर्धिनीचं तुम्ही सर्टिफिकेट जर जॉईन केलं तर तुम्हाला तो पण एक बेनिफिट मिळतो की 2 वीकचं तुमचं इंटर्नशिप कम्प्लीट होईल. आणि सेकंडली की तुम्हाला तुमचा जो रिझ्युमे होईल तो स्ट्रॉंग होईल आणि म्हणजे तुम्हाला टेक्निकली सोलरचं नॉलेज आहे त्यामुळे तुम्हाला इझिली कुठेही अप्रोच होता येईल. राईट. आणि आपल्या पूर्ण नेटवर्क मध्ये सोलारचे एंटरप्रेन्योर्स आहे, उद्योजक आहे. तर आणि आपल्या कोर्समध्ये उद्योजक सुद्धा येतात, काही स्टुडंट येतात जॉबसाठी. तर तुमच्या आपसात मध्ये नेटवर्किंग होऊन तुमच्यामध्ये सुद्धा जॉब अपॉर्च्युनिटीज ग्रुपमध्येच क्रिएट होऊन जातात. तर अशा बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहे. आमचा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नेटवर्क आहे. नेटवर्क ऑफ एंटरप्रेन्योर्स जे सोलारचे उद्योजक आहे, सोलारमध्ये जॉब करणारे असतील, स्किल्ड मॅनपॉवर आहे, सोलारचे पॅनल्स डिस्ट्रीब्युटर आहे, सगळ्यांचा आमचा नेटवर्क आहे पॅन महाराष्ट्र. सो नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये हेल्प होईलच या कोर्स थ्रू. तुम्हाला नक्कीच नेटवर्क होईल आणि लाईक माइंडेड लोकांचा तुमचा एक कनेक्शन होईल. आणि आम्ही एवढे स्टुडंट्स ट्रेन केले तर त्याच्यासाठी आमची एक वेगळी सोलारची कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकतात. पूर्ण पॅन महाराष्ट्राचे आमचे सगळे स्टुडंट्स आहेत ते तुम्हाला ऍट अ वन रूफ एक तुम्हाला त्यांच्याशी नेटवर्क करता येतं, त्यांच्यासोबत गायडन्स मिळता येतं. कदाचित तुमच्या सिटी मधले पण तुम्हाला बरेचसे लोक मिळतील जे सोलार मध्ये काम करतात. तर हा असं नेटवर्किंगचं सुद्धा याच्यामधून बरीच अपॉर्च्युनिटी आहे. ओके, सो आय थिंक विल आता आपण लास्ट क्वेश्चन घेऊयात. इंटरेस्टेड फॉर इंटर्नशिप प्रोग्राम. ऑफकोर्स ज्यांना म्हणजे या कोर्सचा सर्टिफिकेटचा फायदा तुमच्या इंटर्नशिपच्या याच्यासाठी होणार आहे, नक्कीच तुम्ही जॉईन करू शकतात. आणि नेक्स्ट मंडे पासून याचा कोर्स चालू होतोय. ओके, सो विथ दिस आपण आजचा सेमिनार इथे थांबूयात. सो वेबिनार. सो थँक्यू सो मच मॅम फॉर वंडरफुल गायडन्स. आणि बरेचसे क्वेश्चन्स जे आहे वेबिनार मध्ये टाइम लिमिट असल्यामुळे वी कॅनॉट कव्हर ऑल द क्वेश्चन्स. पण ज्यांना अजूनही क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये बिझनेस चालू करायचा असेल किंवा काही लोक इंटर्नशिप जॉब अपॉर्च्युनिटीज कडे सुद्धा याच्याकडे बघत असेल तर तुम्ही नक्कीच हा कोर्स जॉईन करू शकतात. नेक्स्ट मंडे पासून तुम्हाला चालू होणार आहे आणि प्रीती मोरे मॅडमच तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये कमर्शियल, इंडस्ट्रीयल आणि रेसिडेन्शियल हे तिन्ही ऍस्पेक्टचे जे सोलार इन्स्टॉलेशन आहे हे डिटेलमध्ये या कोर्समध्ये कव्हर होणार आहे. आणि इतर जे सोलारचे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि लाईव्ह ऑनलाईन याच्यामध्ये व्हिजिट होणार आहे. मॅमचे जिथे इन्स्टॉलेशन आहे त्या इन्स्टॉलेशनचं तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा दाखवलं जाईल की एक्झॅक्टली ते कसं होतं. आणि आम्ही एव्हरी आफ्टर 6 मंथ्स आम्ही एक प्रॅक्टिकल साईट व्हिजिट वी कॅन अरेंज. आमच्या सगळ्या पार्टिसिपंट जर का सगळे जमले तर वी कॅन अरेंज अ फील्ड व्हिजिट ऑफलाईन. जर का इफ दॅट इज ते एक लोकेशन आम्ही ठरवू शकतो. पण आमचे बरेच स्टुडंट्स आहेत की ज्यांच्या फील्ड व्हिजिट्स आणि त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत. सो ते आम्ही आफ्टर एव्हरी 6 मंथ्स एक सोलारचा रियुनियन म्हणून आम्ही त्या याच्यामध्ये करू शकतो. ओके, सो विथ दिस आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच मॅम फॉर वंडरफुल गायडन्स. आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. आजची ऑडियन्स खूप जास्ती इंटरॅक्टिव्ह होती. सो थँक्यू फॉर आस्किंग अ लॉट ऑफ क्वेश्चन्स आणि थँक्यू मॅम फॉर वंडरफुल गायडन्स. येस, थँक्यू. सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात या कोर्सच्या पेज वरती. तुम्ही डिटेल्स इथे उद्योगवर्धनच्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊ शकतात आणि इथे तुम्ही जर का गेले तर इकडे एंटरप्रेन्योरशिपच्या सेक्शनला
तुम्ही इकडे गेले तर सोलारचे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि इथे तुम्ही गेले की इथे तुम्हाला ऑनलाईन डिटेल्स तुमच्या फिलअप करून तुम्हाला पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करता येईल. ओके, सो इथे जस्ट शो यू कसा पेमेंट तुम्ही करू शकतात. आणि इथे तुम्ही रजिस्टरवर क्लिक केला तर एक पेमेंटची विंडो ओपन होईल आणि ज्याच्याने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. आय थिंक माझ्या याच्यामध्ये होत नाही, बट एनिवेज यू कॅन रजिस्टर थ्रू युअर वेबसाईट. तुमच्या मोबाईलवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना काही इश्यू झाले तर चॅट बॉक्स वरती एक नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा इश्यू रिझॉल्व्ह करू शकता. ओके, सर आय थिंक मोबाईल नंबर 10 डिजिट पाहिजे, त्याच्यामुळे येस करेक्ट, त्याच्यामुळे ते होत नाही. बट एनिवेज तुम्ही वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात तुमचे डिटेल्स फिलअप करून. आणि इथे व्हिडिओज आमचे युट्यूब चॅनल आमचं नक्की सबस्क्राईब करा, ज्याच्यावरती आम्ही बरेच वेबिनार्स आणि वेगवेगळ्या टॉपिक वरती आम्ही घेत असतो, त्यांची तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकतात. आणि आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही पुन्हा बघू शकता. तिकडे वेबिनार सिरीज हा जो ऑप्शन आहे, इथे तुम्ही जर का गेले तर आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला पुन्हा बघायला. सो थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू.